खरं तर मुलाखत म्हणण्यापेक्षा एक गप्पा म्हणूयात, कारण आपण 4 जण आहोत आणि 4 जण आपण बोलतं करणार आहोत, म्हणजे गप्पाच झाल्या. छान. समाजातल्या विसंगतीवर नेमकेपणानं बोट ठेवून ती विसंगती शब्दात पकडून ती हास्य कविता आपल्यासमोर मांडताना त्या कवितेचं सादरीकरण आणि अशोक नायगावकर समोर आल्या आल्या आपल्या मनात हास्य फुलतं असे महाराष्ट्रातले प्रख्यात हास्यकवी अशोकजी नायगावकर यांचं आपण टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूयात. महाराष्ट्रातला एकही रसिक असा नसेल की ज्याला अशोक नायगावकर माहीत नाहीत. इतकं लोकप्रिय असलेलं कवितेतलं एकमेव नाव म्हणजे अशोक नायगावकर. त्यांच्या सादरीकरणाबरोबरच त्यांच्या कवितेचं वेगळेपण हे सामान्यातल्या सामान्याला भावतं आणि म्हणून ते सगळ्यांच्या आवडते कवी आहेत. खरं तर सरांची शैली ही त्यांची शैली आहे. अनेक कवी असं होतं की हे पाडगावकरांसारखे कविता वाचतात, हे सुरेश भटांसारखे वाचतात असं काही म्हटलं जातं, किंवा त्यांची रचना किंवा त्यांचं सादरीकरण हे त्या मोठ्या कवीसारखं असू शकतं. पण नायगावकरांची शैली ही नायगावकरांचीच शैली आहे आणि म्हणून त्यांचं हे वेगळेपण आहे. तेव्हा तुम्हाला सांगतो असं म्हणत म्हणत ते जे काही सांगत असतात त्या सांगण्याला आपण भरभरून दाद देत असतो. तर आपण तिथून सुरुवात करूयात. सर, ही शैलीचं वेगळेपण तुम्ही स्वतः विकसित केलं का सहजतेनं घडत गेलं? हा, नमस्कार. पहिल्यांदा मला हा बहुमोल सन्मान दिल्याबद्दल प्रथमतः मी कृतज्ञता व्यक्त करतो. या दोघी सह्याद्री संघटना आणि नक्षत्र काव्य मंच, आमचे सोनवणे आणि शंभूदादा पवार, 2 महान या भागातल्या व्यक्तींचं मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण मला ऐकायला इथे आलात, आपण मुलाखत घ्यायला आलात. तर आपल्याकडे अगदी लहानपणी, आता हल्ली काय होतं आहे की असं एखादी महिला काही लिहायला लागली की लगेच तिच्याकडं असं आश्चर्यानं बघतात. पण 40-50 वर्षापूर्वी एक काळ असा होता की घराघरातल्या महिलांना ओवी रचायची, जात्यावर हे रचायची, जात्यावरच्या ओव्या किंवा बारसं असलं, लग्न असलं त्यावेळेला जी वेगवेगळी गाणी म्हटली जातात तर ती म्हणायची. तेव्हा घराघरात खरं तर तुमच्या आमच्या आया, मावशा, आज्या या कवयित्रीच होत्या. फक्त त्यांनी ते कुठं जे काय ओवली नावं ती कागदावर कुठे लिहून नाही ठेवली खरं म्हणजे. आणि त्या याच्यातनं तुम्ही आम्ही सगळे तयार झालो. मी जो काही तयार झालो ना, तर आमच्याकडे ते दिवाळीचं सगळं फराळाचं बनवायला आळीतल्या सगळ्या बायका यायच्या आणि मग त्यांच्या भेंड्या लागायच्या. भेंड्या म्हणजे काय, याचं कुरड्या आहेत किंवा गव्हाचं काही शेवया बनवणं आहे किंवा डाळी बनवणं आहे. त्याला आळीतल्या सगळ्या बायका एकमेकांकडे जाण्याचा एक त्या काळातला एक प्रघात होता. आज यांच्याकडचं लोणचं आहे, उद्या त्यांच्याकडचं, असा सगळा एक सहकार हा आपल्या सगळ्या त्या वृत्तीतच होता खरं म्हणजे. आणि त्याच्यातनं हे जे काही सृजन आहे ते होत होतं, ते कानावर पडलं. म्हणजे मला आठवतंय की वामन पंडिताचे श्लोक म्हणा किंवा अभंग म्हणा, हे तुमच्या मोरोपंतांच्या आर्या, हे सगळं जे गाण्याच्या भेंड्या म्हणून म्हणतात ना, त्या एवढ्या गाण्याच्या भेंड्या लहानपणी मी ऐकल्यात, ते सगळं कानावर पडलं. आता हे काही मी माझी आवडती किंवा असं नाही, हे सगळं सहजगत्या कानावर पडत गेलं आणि त्यातून मग कुठेतरी कवितेची गोडीकडे म्हणजे हे कान वळत गेले. वाटते सानोली मंद झुळक मी व्हावे, हे जे काही आहे ना या ओळी अशा निरंतर 50, 60, 70, आत्ता माझं वय आता 75 अमृत महोत्सवी याच्यामध्ये मी आहे आणि यावर्षी पूर्ण होतील मला. तर त्या याच्यामध्ये जवळजवळ 65 ते 66, 67 वर्षापूर्वी ऐकलेल्या सगळ्या कविता या सगळ्या अजून जशाच्या तशा आठवतात. हे काय आहे तर हे संस्कार आहेत. हे संस्कार होत गेले आणि तुम्ही जी शैली म्हणताय ना
ती शैली काही असं कुठेतरी मी प्रयत्नपूर्वक तयार केली अशातला भाग नाही. पहिली जी सुरुवातीची कविता आहे ना, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल बरं का. मी भावगीतं लिहित असे, निसर्ग कविता किंवा भावकविता लिहित असे, तर तुम्हाला त्याच्या ओळी म्हणून दाखवतो. सुरुवातीला, मी साश्रू नयन भर क्षणाक्षणाला कुसुमगंध घट भरते, मी अवचित मृगया स्वप्न वनातून वाट वाकडी पळिते, मी सचैल शिंपित पदघुंगुर रव लज्जित मनी मोहरते. अशा प्रकारचं नादमय कविता मी माझ्या साधारण 65 ते 70 या सालामध्ये, तर त्या काळामध्ये मी या कविता वयाच्या 18-19 वर्षी साधारण अशा कविता मी लिहिलेल्या होत्या. आणि नंतर मात्र मी जेव्हा मुंबई शहरात आलो, मग मर्ढेकर वाचले, आपले नारायण सुर्वे वाचले, नामदेव ढसाळांच्या सहवासात आलो, साहित्य संघामध्ये एस्थेटिक सोसायटी आणि हे यांच्यातर्फे मुंबईतल्या एका प्रसिद्ध कवीचं प्रत्येक शनिवारी त्याच्या कविता चक्रमुद्रित करून, सायक्लोस्टाईल करून त्याच्यावरती त्याच्यावर एक चर्चासत्र ठेवायचं साहित्य संघाच्या वरच्या सभागृहामध्ये. हे सगळं अंगावर घेतलं आणि कवितेची आवड मुळात. मग त्यानंतर त्यानिमित्तानं शंकर वैद्यांची किंवा सगळ्यांची, अनेकांची, आता तुम्हाला वाटेल वाईला असताना हे जे सगळं सुर्वे संबंध तोंडफाट चाललेले होते. आणि मी जेव्हा मुंबई शहरात आलो ना, तेव्हा त्या चिंचपोकळी आणि त्या पुलावरती तिथं त्यांचं घर होतं आणि डबल रूम असे शाळेत शिक्षक असल्यामुळं, तर मी शोधत तिथे गेलो. त्या करी रोडच्या पुढचं स्टेशन चिंचपोकळी तिथं उतरून, आणि सुर्वे आहेत का म्हणून तर म्हटलं मी आपण सुर्वे ना वगैरे. मग त्यांना इतका आनंद झाला. मी आणि नारायण सुर्वे आम्ही लोकलमध्ये बसून सेकंड क्लासनं दादरपर्यंत येताना मी सुर्व्यांना, नारायण सुर्व्यांना त्यांच्या सगळ्या कविता म्हणून दाखवलेल्या. म्हणजे वैद्य सर मला म्हणायचे की अशोक, शांताबाई आणि ते स्वतः असंच म्हटले, तर तुझ्या इतकी कविता कुणाच्याही ओठावर नाही म्हणून. एवढं त्या काळात एक एक एखाद्या कवी आहे ना, कवी घेतला ना की त्याचा पुरा पिच्छा पुरवायचा. संबंध तो मुखोद्गतच झाला पाहिजे. तुम्हाला सांगतो, असा मुखोद्गत, एक एक कवी मुखोद्गत त्या काळात होत गेला. ती एक स्मरणाची एक वेगळी आणि खरं सांगू का, ती नशा आहे. कविता ही नशा आहे. तुम्ही वेडं झाल्याशिवाय, म्हणजे तबलजी वगैरे कसं त्याचे जे बोल वगैरे सगळं म्हणून दाखवतात ना, एक एक आपल्याला असं जाकीर हुसेन वगैरे त्यांचे जे सगळे वेगवेगळे सगळे काय ऐकून आपण धा वगैरे ते सगळं आपल्याला म्हणता पण येणार नाही. पण त्यांच्या अगदी मला तर आठवत आहे की एक मोठे त्यांचे घराण्यातले आजोबा का कोण, मोठे जे थिरकवा का कोण मला वाटतं, ते झोपलेले असताना असे डोक्यावरती ही बोटं अशी त्यांची फिरत असायची म्हणे. इतकं ते असं वेडं होणं आहे ना. तर तुम्हाला सांगतो, हे जे काय आज मी इथं बसलोय ते त्या काळामध्ये कवितेचं वेड लागलं आणि त्याशिवाय दुसरं काही नाही या जगात, असं काहीतरी त्या काळात बिंबलं गेलं. आणि ही जी शैली तुम्ही म्हणताय ना, ही शैली नंतर कशी काय बदलली, एकदम ती कशी काय बदलली. म्हणजे त्याचं पहिलं तुम्हाला सांगतो की सुरुवात जिथे टर्निंग पॉइंट म्हणतो ना आपण, ब्रेक वगैरे, तर त्याची कविता ही लिहिली होती. आणि त्या काळामध्ये दूरदर्शनवरती कवितेचा एक कार्यक्रम व्हायचा 88 साली का काय, त्याच्या आधी. तर हे तुकडे तुकडे लिहिले मी. चिमणीला मग बिल्डर बोले, काग तुझे डोळे ओले, चिमणीला मग बिल्डर बोले, काग तुझे डोळे ओले, काय सांगू दादा तुला माझा घरटा कोणी नेला. म्हणून काय सांगू दादा तुला माझा घरटा कोणी नेला. त्याचे दुसरा तुकडेच वाचतो मी. हे अगदी सुरुवातीचं. हे त्यावेळेला दूरदर्शनच्या ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा काहीतरी 88 का 88 साली आलो. जेव्हा माणसे एकमेकांना कापतात तेव्हा ताजे मटण मिळणे मुश्किल होते. जेव्हा माणसे एकमेकांना कापतात तेव्हा ताजे मटण मिळणे मुश्किल होते. कारण तेव्हा सारी पशुवधगृहे बंद असतात. चाच्यांनी तर कमालच केली, लोकल गाडीच पळवली आणि कारकुनांचे जेवणाचे डबे ओलीस ठेवले. नंतर काय झाले कोणास ठाऊक. पूर्वी दानाचे महत्व होते, आता मैदानाचे आहे. पूर्वी दानाचे महत्व होते, आता मैदानाचे आहे. गुप्त मैदानाचे तर फार आहे. आता सर्वजण कार्पेट एरिया असे पोरकटपणाने म्हणतात आणि FSI करत फसतात. FSI करत फसतात, रुततात.
एकदा हे बघा किती 30-40 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे मी. एकदा पहिल्या 50,000च 50,000 विद्यार्थी आले. एकदा पहिल्या 50,000च पहिल्या 50,000 विद्यार्थी आले. मग तपासणारे म्हणाले आता 101%, 102%, 103% असे मार्क देऊया. नंतर शेतीवरचा हा तुकडा आहे, हा सगळ्यांना आवडतो. नंतर 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 व्हाउचर बनवणारे, करस्पॉन्डन्स करणारे लोक शहरात राहू लागले. नंतर नंतर व्हाउचर बनवणारे, करस्पॉन्डन्स करणारे लोक शहरात राहू लागले. आणि कुळीत तूर उडीद बाजरी पिकवणारे येडे खेड्यातच राहिले. कुळीत तूर उडीद पिकवणारे येडे खेड्यातच राहिले. खेड्यात गहू पिकतो, शहरात व्हाउचरे पिकतात. कागदांचे भाव मात्र वाढतच राहिले. कागदांचे भाव मात्र वाढतच राहिले. एके दिवशी मोठा पाऊस आला, सगळे कागद ओले झाले, पण कागदांना मोड आले नाहीत. आणि त्याचा शेवट असा केलेला. शेवटी गणोबाने परवा रस्त्यात थांबून 2 प्रश्न विचारले. परवा तुम्ही इतिहासात त्यांचे नाव अजरामर होईल म्हणालात, त्यांचे नाव काय होते? नाव अजरामर होईल म्हणालात, त्यांचे नाव काय होते? आणि शेवटी भारताला पारतंत्र्य किती साली मिळाले? पारतंत्र्य किती साली मिळाले? तर ही माझा हा जो तुकडे लिहिले ना, हा माझ्या पूर्वीच्या ज्या जुन्या कविता होत्या त्या कवितेकडनं एकदम असा काहीतरी सामाजिक वळणाकडे, म्हणजे आत्मपर कविता जी आहे ना त्याच्याकडून असा स्वकेंद्र आणि समाज केंद्र असा हा फरक होत गेला. मी कवी लिहिणारे सगळे सृजनातले लोक आहेत म्हणून हा टर्निंग पॉइंट मी माझ्या आयुष्यातला सांगितला. म्हणजे असं काही कुठल्या अमुक एक मला कुणी असं लिहायला सांगितलं वगैरे असं नाही. आणि त्यातनं मग मधनं बोलायचं, मधल्या कॉमेंट, ज्यासाठी मी ओळखला जातो त्या सगळ्या गोष्टी मग नंतर हळूहळू या अशा वाढत गेल्या. मात्र भावगीतासारख्या आत्मपर कवितेकडनं सामाजिक कवितेकडे वळताना या मधल्या टप्प्यात नामदेव ढसाळ किंवा बाकीचा मित्रपरिवार या सगळ्याचा किंवा सामाजिक सगळ्याचा दृष्टिकोन तो कवितेत कसा येत गेला? मग त्याचा दबाव एक असतो ना की 70 सालातलं जे मुंबईतलं आणि संबंध सामाजिक वातावरण होतं ना, तर तो सगळा सामाजिक एक असा याचा एक वेगळा काळ होता. नारायण सुर्वे म्हणजे आम्ही असे दादरच्या त्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये तिथं पोलीस देखील बोलवावे लागायचे तुम्हाला सांगतो. म्हणजे नामदेवनी एकदा त्या दादरच्या साहित्य संमेलनात कविता म्हटली, संत फॉकलंड रोड म्हणून, तुम्हाला आठवत असेल तर त्या समोरच्या काही मॉबनं खुर्च्या पण उचलून अशा फेकल्या होत्या. तुम्हाला सांगतो समोरच्या त्या दादरच्या साहित्य संमेलनात खुर्ची उचलून फेकल्याचं. आणि त्याच संमेलनामध्ये माझी कविता भोपाळ चिकित्सा नावाची जी कविता आहे ती त्या संमेलनात मी म्हटलेली. आणि तिचा उल्लेख टाइम्स ऑफ इंडियाच्या त्या सगळ्या याच्यामध्ये सोशल अवेअरनेस अमंग्स द मराठी पोएट्स अशा हेडलाईननं तो त्या माझ्या कवितेचा टाइम्स ऑफ इंडियानं तेव्हा उल्लेख केला होता. मी ती कविता तुम्हाला म्हटली तर चालेल ना? थोडंसं सुरुवात जरा गंभीरपणानं होते, पण त्याला काही इलाज नाही. तुम्हाला सांगतो हे सगळा कविता जर प्रवास समजून घ्यायचा तर भोपाळचं जेव्हा गॅस ट्रॅजेडी झाली, तुम्हाला माहीत आहेत मेथाईल आयसोसनेट, त्याच्यामध्ये बघता एका रात्रीत 5-6 हजार माणसं तिथंच गेली. म्हणजे चालता पडली ती. परवा माझा भोपाळला एक कार्यक्रम झाला तेव्हा अजूनही किती हजार मेली वगैरे काय त्याचा नक्की पत्ता नाही. काही लोकांचे हिशोब अजून बाकी आहेत वगैरे असं सगळं. आणि बाकी त्यांच्या पुढची जी संतती आहे तिचं जे हे झालं तर त्याचं तर नुकसान किती झालं त्याची गणतीच नाही. तर ती कविता मी एक चॅलेंज म्हणून घेतली की आपण वेगवेगळ्या अंगानं या सगळ्या उपहासाच्या या दृष्टिकोनातनं कशी, ही पहिली माझी कविता. आणि ही कविता जे नवभारत व्हायच्या प्रार्थना पाठशाळा मंडळाचं मासिक आहे त्याचे मेपुम रेगे हे थोर तत्वज्ञ त्यांनी ही कविता ऐकली आणि त्यांच्या नवभारतमध्ये छापली. आणि सचिनचे वडील आपले रमेश तेंडुलकर यांनी ही कविता भारतीय ज्ञानपीठमध्ये त्यावेळेला घेतलेली ही कविता आहे. तुम्हाला सांगतो माझ्या 2 कविता भारतीय कविता आहे या ज्ञानपीठच्या संकलनामध्ये आतापर्यंत आलेल्या आहेत. तुम्हाला सांगतो माझा चेहरा सगळीकडे कार्यक्रमामुळं विनोदी किंवा असा जरी असला तर ही कविता बघा, यातला उपहास लक्षात घ्या.
आता त्याच कीटकांना मारायचे, त्यात थोडासा बदल इतकेच. भोपाळची हे सगळं गॅस ट्रेजेडी आठवा. आता त्याच कीटकांना मारायचे, त्यात थोडासा बदल इतकेच. त्या मल्टीनॅशनल वाल्यांना हे रात्रीच्या गाढनिद्रेतले लोकच कीटक वाटले. त्या मल्टीनॅशनल वाल्यांना रात्रीच्या गाढनिद्रेतले लोकच कीटक वाटले. काळकाम वेगवाले म्हणाले एका टाकीतून एका तासात 2 टन वायू आसमंतात सोडला. एका टाकीतून एका तासात 2 टन वायू आसमंतात सोडला तर 2000 माणसे मरतात आणि 1 लाख जखमींना तात्पुरते उपचार करून घरी पाठवतात. तर मेलेल्यांचे जखमी झालेल्यांची गुणोत्तर प्रमाण किती? मेलेल्यांचे जखमी झालेल्यांची गुणोत्तर प्रमाण किती? पुढचा आयुर्वेदाचार्य म्हणाले भोपाळच्या शरीरात वातप्रकोप झाला व त्रिदोष चिकित्सेप्रमाणे वातप्रकोप झाला असता धाप लागणे, मळमळणे इत्यादी प्रकार संभवतात. धर्मगुरूंनी राजास पत्र पाठवले ते येणेप्रमाणे अनेक उत्तम आशीर्वाद. आपले रयतेपैकी काही हजार माणसास घुसमटल्याने देवाज्ञा झाल्याचे कळले. आपले रयतेपैकी काही हजार माणसास घुसमटल्याने देवाज्ञा झाल्याचे कळले. ईश्वरी इच्छेपुढे इलाज नाही, तरीही आपण सुखरूप आहात हे ऐकून समाधान वाटले. आपण सुखरूप आहात हे ऐकून समाधान वाटले. कळावे सोबत अंगारा पाठवला आहे, सोबत अंगारा पाठवला आहे. शेअर होल्डर म्हणाले आम्ही रोजच्या व्यवहारास जबाबदार नाही, आम्ही फक्त लाभांश डिव्हिडंड लाभांश व चढ उतार याच्याशी संबंधित आहोत. तरी त्यातले काही पापक्षालनार्थ आचार्यांकडे गेले. ते व्रतस्थपणे म्हणाले तूर्त शेअर्स विकू नका, पण कंपनीचे औषध मात्र घरात ठेवू नका, कंपनीचे औषध मात्र घरात ठेवू नका. काही लोक म्हणाले हा कारखाना चालवा येथून. तर ते मल्टीनॅशनल वाले म्हणाले याद राखा तुमची पण हवा बंद करीन, तुमची पण हवा बंद करीन. आणि अखेरीस शेवटी बहुमताने तेथे विज्ञानाचे स्मारक बांधायचे ठरले. शेवटी बहुमताने तेथे विज्ञानाचे स्मारक बांधायचे ठरले. तुम्हाला सांगतो भारतीय पातळीवर भोपाळच्या त्या गॅस ट्रॅजेडीवरती, दुर्घटनेवरती कुणी किती काय कविता लिहिल्यात हे मला माहीत नाही, पण ही कविता त्या काळामध्ये सगळीकडे प्रसिद्ध झाली होती. म्हणजे सामाजिकता नावाची जी गोष्ट आहे ना, त्या वाटेला मी कसा वळलो त्याचं एक उदाहरण म्हणून या कविता मी तुम्हाला दाखवतो, तुम्हाला सांगतो. हो, उपरोधाचं शस्त्र नेमकेपणानं वापरून एखादा विषय उत्तम पद्धतीनं कवितेत कसा आणला जातो या कवितेनं सिद्ध होतं. आणि वरवर आपल्याला जरी ती गंभीर वाटत असली त्यातला आशय, कारण ज्ञानपीठच्या संग्रहात कविता जाणं हे एक भाग्याचीच गोष्ट आहे. सरांना त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद आहेत. आणखीन एक असं की सरांनी सांगितलंच, पण त्यांचं अमृत महोत्सवी वर्ष आहे, वय वर्ष 75. ते सगळ्यांना हसवता हसवता स्वतः सुद्धा तितकेच आनंदी राहतात. त्यामुळे त्यांचं वय सांगितलं म्हणून वाटतंय. डिसेंबरमध्ये त्यांच्या वयाची 75 पूर्ण होणार आहे. त्यासाठी आपण सगळ्या रसिकांच्या वतीनं मनपूर्वक टाळ्यांच्या रूपाने त्यांना शुभेच्छा देऊयात. असंच मराठी माणसानं तुम्ही हसवत राहा किंवा आशयघण देत राहा. सरांची जडणघडण वाईच झाली. वाईमधले म्हणजे विश्वकोश असेल किंवा तिथली तर्कचित्रांची भूमी असेल किंवा वाईचा गणपती असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण शिकत असताना एकेकाळी असलेली श्रीमंती, एकेकाळी असलेली सावकारी, पण हे शिकत असताना आलेली परिस्थिती आणि कुटुंबाची सुद्धा जबाबदारी यातनं आपल्याला लक्षात येणार नाही. पण एकेकाळी आईला मदत करावी म्हणून 24 चपात्या करून कॉलेजला सर जात होते. त्यावेळेची नेमकी परिस्थिती काय होती सर? काय झालं, एकदम होत्याचं नव्हतं व्हावं तसं. पण आम्ही ज्या कुटुंबातून आलो ते काही सनातनी वगैरे असं कुटुंब नव्हतं. पण आमचा सगळा जो व्यवहार होता तो सगळा ढोर समाजाशी व्यवहार होता. ते हरडा वगैरे ते घेऊन त्यांना ते चांबडं कमवायला यायला, तर ते सगळे त्यांच्या गाडीतनं आम्ही जायचो यायचो. इतकं जाण्या येण्याचा सगळा, म्हणजे आमचे जे अगदी अखेरचे कठीण दिवस आले ना, तेव्हा मला आठवतंय की ते शंकर बाबाजी सदाफुले नावाचे जे गृहस्थ, त्यांनी 5-10 किलो जोंधळे आमच्याकडे आणून दिले.
ते दळून आणल्यावर आम्हाला जेवण मिळालेलं तुम्हाला सांगतो. तर हे जे सगळे संबंध त्या काळात आमच्यावर ते संस्कार झालेले. पण नंतर काय सगळंच मग गेल्यानंतर परागंदा व्हावं तसं झालं. आणि मग मी इथे पुन्हा एकदा उल्लेख करतो की मी जे आज इथे BCom झालो, मॅट्रिक झालो आणि कॉलेजमध्ये होतो, त्याचं सर्वात मोठं श्रेय मी यशवंतराव चव्हाणांना देतो. कारण त्यांनी 1200 रुपयाच्या उत्पन्नाचं 900 रुपयाच्या उत्पन्नाची EBC, इकॉनॉमिकली बॅकवर्ड EBC, ते संबंध शाळेतली 3 रुपये 4 रुपये 5 रुपये कॉलेजची फी आणखीन काय असेल हे सगळं आम्हाला माफ झालं. ते यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले त्याच्यामुळे आम्हाला ही सवलत मिळाली. तर हे मी एकदा 15 ऑगस्ट नंतर 47 नंतर जन्माला आलेल्यांना एकदा त्यातल्या कोणालाही 9:30च्या बातम्यात दूरचित्रवाणीच्या TV च्या बातम्यात एकदा बोलवलं होतं. तेव्हा मी जाहीरपणे 9:30च्या बातम्यात ते सांगितलं. रामदास फुटाणे म्हणाले, अशोक म्हणे तू फार महत्त्वाची गोष्ट संबंध समाजाला सांगितलीस म्हणून. आम्ही जे आहोत आम्हाला काय मी शाळेत जो मला रोज उभं करायचं, पाठीमागं चड्ड्या फाटलेल्या असायच्या, त्यामुळे मी शर्ट इन करत नव्हतो. अशा अवस्थेतनं गेला. अनाथ विद्यार्थी गृहात काही दिवस होतो. आम्ही सगळे कुठे पापड लाटा, अमुक करा तमुक करा. मग वाईला भावाकडे गेलो. तिथनं यावर्षी कुठे सातारा छत्रपती कॉलेज कमवा आणि शिका. काल मला वाटतं श्रीरामपूरला मी त्या महाविद्यालयात काल उल्लेख केला अण्णांच्या, कर्मवीर अण्णांच्या. ती सगळी मुलं असायची तिथे 1 वर्ष. मग नाशिक रोडला ये जा, अपडाऊन कर मनमाडते. मग वाईला गेल्यानंतर पुन्हा ज्युनियर सिनियर SY BCom आणि SY TY ज्याला म्हणतात ते BComची 2 वर्ष केली आणि मुंबईमध्ये आलो. तर त्या 3 भावांचा मी स्वयंपाक करत होतो तुम्हाला सांगतो. आणि ते करून मी शाळा कॉलेजमधनं आलं की गहू निवडायला घ्यायचे, तांदूळ निवडायला घ्यायचे, असा सगळा तो. पण माझ्यावर संस्कार सगळा जो घडलेला आहे तो मराठी विश्वकोशामध्ये लायब्ररीमध्ये माझा भाऊ होता, माझे बंधू नव नायगावकर. आणि त्या ह्युमॅनिटीज सेक्शन म्हणजे मानव्य विद्या ज्याला आपण म्हणतो, विश्वकोशामध्ये एखाद्या कॉलेजमध्ये जे पिरियडिकल्स येणार नाहीत अशी नियतकालिकल जगातली म्हणजे एशियन रेकॉर्डर किंवा किसिन्स कंटेम्पररी हे आज नावं सुद्धा कोणाला माहीत नसतील अशी सगळी जी काही पिरियडिकल्स नियतकालिक आहेत ती सगळी वाचायला मिळायची. आणि मी अक्षरशः गुरासारखा त्या रॅकच्या मध्ये जाऊन कुठला ग्रंथ हाताशी येईल, सगळे जगातले एन्सायक्लोपीडिया काय, ग्रंथ काय, असं काय मिळेल ते वाचत राहायचो. त्या वाचनाचा म्हणजे मी तसा कॉमर्सचा विद्यार्थी. पण हे असलं काहीतरी विषयाला माझा परमेश्वरावर विश्वास काय तुम्हाला सांगू. मी कुठलाही कॉमर्सचा नीट अभ्यास न करता BCom पास झालो. म्हणून माझा देवावर विश्वास आहे. पुन्हा त्या काळात वादविवाद स्पर्धा, नाटक वगैरे त्या कलावृंदाची 2 वर्ष मला ढाल मिळालेली आहे. साष्टांग नमस्कार आणि कथा कोणाची व्यथा कोणा या 2 नाटकामध्ये मी काम केलेलं आणि त्याची ढाल पण मला मिळाली होती. अर्थात तो नंतर पुढे तो विषय राहिला नाही मुंबईत आल्यानंतर. पण असा सगळा याच्यातनं मी ते सगळं बालपण गेलेला माणूस आहे तुम्हाला सांगतो. आणि समाज जो आहे ना, आणि दुसरं एक सांगतो, मी जेवढे लोक ऐकलेले असतील संयुक्त महाराष्ट्र 57च्या याच्यात की आता ते वय किती असेल, 47चा जन्म आणि 57ला साधारण संयुक्त महाराष्ट्र चळवळ आपले पंडित नेहरू हे त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करायला आले होते. तर त्यावेळेला आम्ही सगळे वाईला मोर्चा आलेला, हे सगळे वालचंद कोठारी, तुमचे कम्युनिस्ट पक्षाचे डांगे काय किंवा SM जोशी काय, ही सगळी त्या काळातली नाना पाटील काय, गायकवाड काय, दादासाहेब गायकवाड काय, ही सगळी मंडळी त्या वाईमध्ये होती. मोर्चा घेऊन आले होते 10,000 लोक जवळजवळ. आणि त्या लोकांना बैलगाडीतनं आम्ही भाकऱ्या गोळा करून त्या सहसह म्हणून 10 वर्षाचा असताना त्या बैलगाडीतनं भाकऱ्या गोळा करून त्या तिकडे त्या प्रतापगडच्या पायथ्याशी, महाबळेश्वरच्या पायथ्याशी तिथं जाऊन त्या भाकऱ्या आम्ही त्या तिथल्या आलेल्या निदर्शकांसाठी आम्ही पोहोचवलेल्या. त्यामुळे मी नाना पाटला आपल्या
नाना पाटीलच ना, क्रांतिसिंह नाना पाटील, त्यांचं भाषण अशी पांढरी लुंगी अशी मध्ये अशी करकचून बांधलेली अशी पैलवान घडी आणि असा कुर्ता असलेला, असे सगळ्या लोकांचं विडी चितळे काय हे काय या सगळ्या लोकांची भाषणं मी लहानपणापासून ऐकत आलो. हे पण माझ्यावरती संस्कार आहेत ना. बोलण्याचा जे काय भाग आहे तो मी सगळ्या दुसऱ्यांना ऐकत आलो. मला सांगायचं काय, आत्ताच्या काळात दुसऱ्याचं ऐकून घ्यायची प्रथाच लुप्त होत चाललेली आहे. जो तो सांगतो तो स्वतःच सांगतोय, तुम्हाला सांगतो. अरे पण दुसरा काय सांगतोय ते ऐकून घे. एका काळामध्ये आयुष्याच्या सुरुवातीला लोकांचं मी ऐकून घेतलंय आणि तेच माझ्या आतनं कुठेतरी बाहेर पडतंय की काय असं मला वाटतं. तुम्हाला सांगतो वाई सांस्कृतिक आणि सगळ्याच गोष्टीनं महत्त्वाचं होतं आणि त्यात तुमची जडणघडण झाली, तुम्ही सगळं सांगितलं. तुमची कविता जशी प्रसिद्ध आहे त्या कवितेच्या बरोबरीने एक पदार्थ पण तुम्ही प्रसिद्ध केलाय. अनेक लोकांना तुमचा चिवडा खायला आवडतो आणि अनेक मान्यवर खातात. ती काय गंमत आहे? नाही, हे काय की आई थोडीशी सुगरण होती, पण आई थोडीशी अशक्त होती तब्येतीनं, दम्याचा त्रास होता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत तिला मदत करणं जे म्हणतात ते अगदी 5वी 6वी पासून माझ्या रक्तात. मसाले करणं, दिवाळीचे पदार्थ करणं, अगदी भाकऱ्या करणं आणि अशा थापून वगैरे. तर आई चाळीतल्या त्या महिलांना बोलवायची, अशोकच्या भाकरीला कसा पापुद्रा सुटलाय बघा म्हणून. तर इतकं मला म्हणजे मी इतका चिकित्सक आहे ना, आणि नवरा चिकित्सक असला ना स्वयंपाकाच्या बाबतीत बायकांना त्रास होतो. तुम्हाला सांगतोय, भयंकर चुका काढायची. असा रव्याचा लाडू दिला ना, थोडा जरा रवा कच्चा राहिल्यासारखा वाटतं वगैरे, असं काहीतरी चूक काढायची त्याच्यामध्ये. असं ते नवरा मूर्ख असावा स्वयंपाकाच्या बाबतीत, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. खरंच सांगतो. नाही तर प्रत्येक गोष्टीत काहीतरी हे यात अमुकच जास्त पडलंय, अमुक असं झालंय, तमुक झालंय. काय बरोबर आहे ना मी बोलतो? तर असं सगळं. आणि तो चिवडा बनवायला मी एकदा दिवाळीत चिवडा बनवायला घेतला. तुम्हाला सांगतो 7 किलोचा चिवडा, एवढं मोठं पोहे वगैरे सगळे त्याच्यात आम्ही असा मोठ्या कालथ्यानं ते ढवळतोय आणि समोर त्या संध्याकाळी नरक चतुर्दशीच्या का दिवाळीच्या एक दिवस आधी शंकर वैद्य असे समोर उभे दरवाजाच्या बाहेर, आणि ते असे बघतायत की हे काय चाललंय म्हणून. हे म्हणे एवढा चिवडा कशाला, गावाचा चिवडा. तर म्हटलं ऑफिसमध्ये द्यायला लागतो, हिच्या शाळेत द्यायला लागतो, आपले यांच्याकडे डबे भरून द्यायचे असतात वगैरे. एवढा मोठा चिवडा. आता सुद्धा मी दिवाळीत जातो ना, मी केव्हाही कुठे लंडनला जातो तर मी मोठा 2-4 किलोचा चिवडा असा बनवून मी दरवेळी घेऊन जातो. आमची मुलं पण इतकी डांबीस आहेत, तर ती गेल्यावर म्हणतात की बाबा आता आपल्याला युरोपात जायचंय, जाताना काहीतरी लागेल ना, मग थोडा चिवडा बनवा. मग तिथं लंडनला चिवडा बनवतो. नंतर निघताना म्हणतात की आता तुम्ही घरी चाललात ना, मग आता आम्हालाही तुम्हाला तिकडे गेल्यावर पण खायला काहीतरी लागेल आणि आम्हालाही पण होईल, मग जाताना पण आम्हाला चिवडा. असा 3 वेळा चिवडा बनवावा लागतो. तुम्हाला सांगतो अशा सगळं घर म्हणजे हसत असतं. तुम्हाला सांगतो रात्री 12-1 वाजता क्रियापद चुकलंय, व्याकरणावरनं मारामाऱ्या होतात आमच्याकडे. शब्द चुकीचा वापरला, अमुक तमुक, त्याच्यावर हेच बरोबर आहे, नाही हा शब्द चुकीचा आहे, याच्यावरनं आम्ही वितंडवाद घालतो. तुम्हाला सांगतो ते बाहेरचे लोक म्हणतात यांच्या घरात काय चाललंय कोणास ठाऊक. पण गमतीच्या गोष्टी असतात असं. म्हणजे तुम्हाला सांगतो माझी मोठी मुलगी आहे ना प्राची, ती एकदा जेवता तिनं असा हात असा माझ्याकडे केला, मग बाबा तुमचं भाजीविषयी काय मत आहे म्हणून वगैरे. असं मुलाखत तुम्ही कशी घेताय, तशी ती मुलाखत खोटी मुलाखत घ्यायची वगैरे. एकदा तर मी रस्त्याला चालत होतो, ती घरातला लोड घेऊन आली आणि माझ्या मागं असा लोड घेऊन चालायला लागली. तर म्हणे बाबा तुम्ही घरी लोड टेकून बसता, तुम्हाला चालताना पण लोड पाहिजे म्हणून पाठीमागं लोड घेऊन. असली आमची मुलं दोन्ही वात्रट आहे. तो तुम्हाला वाढलांची म्हणजे करूनच टाकतात. तुम्हाला सांगतो असा सगळा हा असा आमचा चौघांचा आहे. पण तुमचा चिवडा अनेक मान्यवरांनी खाल्लाय. हो, आणि मी दुबईमध्ये चिवडा बनवला. त्यानंतर तुमच्या दोहा कतारमध्ये रामदास फुटाणानं म्हटलं हे काजू आहेत, त्याचे नीट तुकडे करा, सोडून द्या म्हणून. नंतर डेट्रॉईटला गेलो, शिकागोला गेलो. शिकागोला ते आपले
न्यूज एजंट कोण मुंबईतले मोठे, त्यांचे बंधू तिथे असतात, तुम्हाला सांगतो, दांगट म्हणून. दांगट ते खूप प्रसिद्ध आहेत. ते त्यांच्या घरी चिवडा खाल्ल्यानंतर ते म्हणले, अरे म्हणे आमच्याकडे पण बनवा. मग त्यांनी सगळं बायकोला सांगून, तो अमेरिकेतली घरं खूप मोठी असतात, मध्ये एक असा चौथरा असतो, त्याच्यावर तो हे टाकून चिवडा 3-4 किलोचा चिवडा आता म्हणे बायको माझ्या तिच्या महिला मंडळात घेऊन जाणार. इतका चिवडा तो गाजला, तुम्हाला सांगतोय. अनेक देशात मी असा चिवडा बनवलेला. मला काही वेळेला कवितेपेक्षाही माझी पोळी, तुम्हाला सांगतो, आमचे सुहास बापट एक प्राध्यापक होते, आलोचना मासिकेचे सहसंपादक वगैरे. मी अशी तव्यावर पोळी टाकायचो ना, आणि सगळे पदर सुटतात ज्याला, अशी पोळी जेव्हा गरम पोळी त्याच्या पानात घातली, तो म्हणायचा बिस्किटासारखी अशोक तुझी पोळी होते. मी आयुष्यामध्ये 15-20 हजार पोळ्या लाटल्या असतील, तुम्हाला सांगतो. म्हणजे कविते बाहेरचं हे सगळ्या गोष्टी विलक्षण आहे, तो तुम्हाला सांगतो. आणि वेड्यासारखं, पण आयुष्यात अमुक एक काहीतरी बनायचंय. मी बँकेत होतो, पण कुठेही मी काय घर बीर घेतलं नाही. खरंच तुम्हाला मुंबईसारख्या ठिकाणी 30-40 हजारात त्या काळात घर झालं असतं, स्वतःचा फ्लॅट झाला असता. आज त्याची किंमत करोडोमध्ये झाली असती, आहे की नाही. झोपडीला जर करोडो रुपये मिळतात, तर आमच्या फ्लॅटची सुद्धा किंमत करोडो रुपये मध्ये गेली असती. पण त्याचं डोक्यातच काही नाही, तुम्हाला सांगतो. असं सगळं आयुष्य, काही ठरवलेलं नाही. कुठली कविता अशी ठरवलेली नाही, आपोआप आली. आता ही जी आपण समारोप त्या शाकाहार कवितेनं करू, त्यानं करू समारोप, पण ती अशी वाईला घरात बसता बसता 5 मिनिटात लिहिलेली कविता आहे, तुम्हाला सांगतो. म्हणजे मी ती काल तुम्हाला सांगितलं ना, बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या घरी 1921-22 3 ओळीची ती कविता मी लिहिली तिथं त्या 10 किंग हेनरी रोडवर. तिथनं घरी आलो स्टॅनमोरला मुलीकडे, आणि म्हटलं, प्रिय भीमा तुझी सावली अंगावर पडली उजेड झाली म्हणून. प्रिय भीमा तुझी सावली अंगावर पडली उजेड झाली. असं हे जे काही लिहितो मी, ते असं सुस्त म्हणून लिहितो. म्हणजे असं डोक्यात काही आहे वगैरे असं काही नाही. पण महाराष्ट्राच्या संबंध गेल्या 100-150 वर्षात काय काय झालं या वाचनाचा माझ्यावर संस्कार आहे. आणि कुठलेही पूर्वग्रह न ठेवता धार्मिक वाङ्मय जसं मी वाचलं, तसं आधुनिक वाङ्मय पण तितक्याच तितकंच पुरोगामी वाङ्मय देखील तितक्याच रस घेऊन वगैरे मी वाचलेलं आहे. अनेक आत्मचरित्र मी वाचलेली आहेत. माझ्या आयुष्यावर तुम्हाला सांगतो, माझ्यावर जो सगळा प्रभाव कशाचा असेल, तर अनेक लोकांची आत्मचरित्र मी आत्ता सगळ्यांची आता यादी नाही सांगू शकत तुम्हाला, पण ती आत्मचरित्र वाचण्यामध्ये मी रंगून जायचो अगदी. माणसांची ही जी आयुष्य अशी घडली ना सगळी, ती कशी काय घडली, त्याचा संस्कार आत कुठेतरी होतो, तुम्हाला बाहेर कुठे, पण तेच कुठेतरी कवितेत उतरतं, तुम्हाला सांगतो. हो, छान. धार्मिक वाङ्मयाचा उल्लेख केला म्हणून की सरांचा हा पैलू, जसा स्वयंपाकाचा चिवड्याचा चिवडा जगप्रसिद्ध केलाय त्यांनी, तसंच छान गिटार पण वाजवता, सतार. तर सतार शिकायला जाता जाता त्या गुरूंकडनं तुम्हाला काही अनुभूती मिळाली, तो काय प्रसंग होता? खरं म्हणजे मला असं काहीतरी अद्भुत असं काहीतरी आपल्या देहात हे सगळं कुंडलिनी वगैरे अमुक तमुक सगळं लहानपणीपासून वाचत आलो, पण असं कोणी आपल्याला भेटेल का असं वाटत राहायचं. आणि रामकृष्ण परमहंस असोत की आणि विवेकानंद, या दोघांचं ते जे श्रीमननी लिहिलेलं जे रामकृष्ण वचनामृत किंवा असे अनेक ग्रंथ वाचताना आपल्याला असं वाटतं की आपल्याला असं कोणीतरी भेटेल का आयुष्यात. पण मला असे गुरु भेटले बुवा, तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला गंमत सांगतो की त्या काळात मी नामदेवच्या बरोबर होतो. नामदेवला मी सगळे अनुभव सांगायचो. म्हटलं मला असं, तर तो म्हणायचा अशोक, म्हटलं हे बघ, मी असं इथं हात ठेवून सांगायचो, मला जे अनुभव आलेत ते अशा प्रकारचे आहेत. मग तो पण मला एकदा म्हणाला की अरे म्हणे, मी माहीमच्या पुलावरनं जात होतो तेव्हा एका फकीरानं म्हणे मला असा हे कडं दिलं म्हणून, आणि त्यानंतर मला माझ्या आयुष्यात खूप फरक पडला, असं त्यानं नामदेवनं मला सांगितलेलं आहे. आता या गोष्टी जगजाहीर सांगण्याच्या गोष्टी नाहीत, पण असे अनुभव आलेले असतात. आणि त्यांच्याकडे सतार बाजूलाच राहिली, सतारही मी शिकतच होतो, पण आतून ज्या गोष्टींचा अनुभूती येत जाते, तर ती अनुभूती ही शब्दांच्या पलीकडची असते. काही गोष्टी शब्दात पकडता येतात, पण शब्दांच्या पलीकडचं नावाचं आहेत ना, ते काहीतरी अनुभवल्याचा सगळा. म्हणजे हे असेच आहे ठाची. अमिवानंदांचं एक कविता लिहिली होती बघा, म्हणजे महाराष्ट्र टाइमच्या ह्याच्यात
प्रसिद्ध झाली होती. हे असेच आहेच्या ठाशीव रचनेची साशंक धडधड सतत चलते आतून. हे असेच आहेच्या ठाशीव रचनेची साशंक धडधड सतत चलते आतून. जे आहे म्हटल्याने नसते साधत फारसे. जे आहे म्हटल्याने नसते साधत फारसे अथवा पिटाळल्यानेही. आणि जे सर्व मुळाक्षरांना धुळीस मिळवून अलिप्त खतखतते त्या चुंबकीयास पकडणारे सापडतात पुन्हा त्याच्याच कक्षेत. त्या चुंबकीयास पकडणारे सापडतात पुन्हा त्याच्याच कक्षेत. ते जिथून येते त्याचे तो मूलाधार स्थितोसी नत्तम. ते जिथून येते त्याचे जे थिजून असते त्याचे. ते जिथून येते त्याचे जे थिजून असते त्याचे नाव खरेच आम्हास माहीत नाही. हे असण्या नसण्याचे पंचामृत स्नान स्वामी अमिबानंदांचे चरणी. आणि इत्यलम नाही, ते पुढे चालूच. इट लाईक्स टू बी कंटिन्यूड. म्हणजे जे मार्गीचा कापडी महेशू अजूनही असं म्हटलेलं आहे. तर त्याला अंत नाही. हे जे सगळं आहे, हे सगळं जो अनुभव मिळाला ना, तर त्यात मी फार नाही गेलो, कारण कवितेच्या अंगाने गेलो. त्यामुळे ते जे सगळं माझ्या गुरूंनी मला सांगितलं, आपण दुकान उघडायचं नाही, परमेश्वराचं दुकान उघडायचं नाही. आपण वेड्यासारखं राहायचं या जगामध्ये. हे माझ्या गुरूंनी मला सांगितलेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चेंबूरला जातायत तर चेंबूर विकत घ्यायचं डोक्यात खूळ घेऊ नका. आपलं घर आहे तेवढं पाळा तुम्ही. तो आपण आपली किंमत ₹3.25. त्यांचे शब्द आहेत मला. पण त्यांनी मला गाजर एक खायला दिलं. गाजर खायला दिलं. त्या रविवारी दत्तपाडा म्हणून आहे तिथं गाजर खायला दिलं. खरं आता जाहीर सांगण्याचे खरं थोडंसं मला हे वाटतंय, पण गाजर खायला दिलं. 73 सालची गोष्ट आहे, 73-74. ते म्हणे गाजर खा, जाग रे गाज रे, तुम्ही जगभर गाजणार आहात म्हणून. तर हे माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं. त्यांची कृपा आहे सगळी तुम्हाला सांगतो. म्हणजे मी जेव्हा त्या स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हॉन त्या शेक्सपियरच्या घराच्या तिथं स्ट्रॅटफोर्ड एव्हॉन नदीच्या काठी बसलो होतो, असा ते बगळे किंवा ते राजहंस असे येत जात होते. आणि तिथनं मी इकडे मुंबईला फोन लावला. म्हटलं माझा विश्वासच बसत नाही. वाईला एक साध्या ह्याच्यातला, मी BCom झालेला कारकुनीतला माणूस, मी काय मोठ्या पदावरनं रिटायर वगैरे काही झालेलं नाही, साधा माणूस. पण काय तुम्हाला सांगतो की माणसाचे योग काय असतात. संबंध केवढा जग मला या एका चोपडीवरती फिरवलं तुम्हाला सांगतो. या चोपडीनं मला संबंध जग म्हणजे फक्त आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे 2 खंड माझे एंट्री करायचे राहिलेले. बाकी जगात अनेक देशामध्ये मी जाऊन आलो. ते एकतर कामात म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्तानंही गेलोच. असं इस्रायलचा तुम्हाला पासपोर्ट नाही मिळणार. पण मला तिथल्या लोकांनी 5 दिवस बोलवलं. आणि ते इस्रायल म्हणजे इतकं विचित्र आहे तुम्हाला सांगतो. बाकीचे देश परवडले, पण तुमची बॅग अशी ओपन करतात ना, असं फेकून देतात सगळं. हे कशाला आणलं. म्हणजे महिलांची बॅग जेव्हा उघडतात ना, त्या महिला एकदम रडायला लागतील की काय, असं ते सगळं. ते चेकिंग फार भयंकर आहे तुम्हाला सांगतो त्यांचं काय. पण तिथे देखील मी 5 दिवस राहून आलो तुम्हाला सांगतो. मला वाटतं 25,000च्या घरात काहीतरी माणसं जमली होती असं. नाही, 25,000 नाही. तिथली मराठी लोकसंख्या 25,000 आहे. पण 250 कुटुंब तिथे आली होती. ते त्या मुलाखतीत थोडीशी चूक झाली होती छापण्यामध्ये. पण एवढी माणसं नव्हती, 250. पण त्या हायकमिशनरला त्या इस्रायली लोकांनी सांगितलं की हा माणूस आहे, हा नवरा बायकोंमध्ये भांडण लावून देतो म्हणून. ती शाकार कविता म्हटल्यानंतर ते म्हणाले हा नवरा बायकोत भांडण लावून देणारा माणूस आहे म्हणून वगैरे असं. भावकविता, सामाजिक कविता आणि तुमची हुकमी असलेली विनोदी कविता. मग विनोदी कवितेच्या टप्प्यावर कुठली अधिकाधिक लोकांपर्यंत रसिकांना भावली अशी विनोदी कविता? अधिकाधिक कविता म्हणजे आता ही जी शाकार कविता आहेच, पण सुरुवातीचं जे बोलणं असतं मधलं ते जे काही बोलणं असतं ना, ते मग माझं आपोआप असं एक गोष्ट जी होत गेली. म्हणजे आता आज हा पर्यावरणाचा विषय होता बरोबर, पण त्याच्यावर मी जे मध्ये म्हणतो, मग आम्ही त्या विरारला उतरून तिथनं त्या केळवा माहीमच्या बीचवरती गेलो. तिथं असं छानपैकी हिरवळ होती, केळीच्या बागा होता, पानवेलीचे मळे होते, चमचमणाऱ्या लाटा, समुद्र वगैरे, वाळू, रुपेरी वाळूच्या बनात वगैरे. दिवसभर त्या दांडातनं पाणी वाहते, त्याच्यातनं होतो, तिच्यात मस्त थंडगार नॅचरल एअर कंडिशनिंग. संध्याकाळी विरारला ट्रेन पकडून मी चेंबूरला परत आलो. अंगात ताप भरल्यासारखं झालं. म्हणून डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांना विचारलं काय झालं, तर म्हटलं थोडा असं कणकण वाटते. त्यांनी टेम्परेचर घेतलं. अहो म्हणे दोन ताप आहे तुम्हाला,
तुम्ही आज कुठे मोकळ्या हवेत गेला होतात का? तर म्हटलं हो म्हणून. म्हणे कुठे गेला होतात? केळवा माहीमला गेलो होतो. तर म्हणे जात जाऊ नका, तुम्हाला ॲलर्जी आहे. तिथे काय काय बघितलं? म्हटलं सगळी हिरवळ होती. तर म्हणे हिरवळीची ॲलर्जी आहे तुम्हाला, हिरवळीत जात जाऊ नका. म्हटलं जाणार नाही, पण औषध तर द्या काहीतरी. औषध बिवषध काही नाही. म्हणे 3 दिवस गटाराच्या कडेनं चालत राहा म्हणून, एकदम नॉर्मलला याल वगैरे. म्हटलं हे काय तुम्ही डॉक्टर आहात का कोण आहात? डॉक्टर आहात का? मग म्हणे असं करा की तो ट्रक, टेम्पो, रिक्षा सगळं त्या सिग्नलच्या तिथे उभं असतं ना, त्याच्या मागं उभं राहायचं आणि त्या पाईपमधला जो धूर आहे तो आत द्यायचा, बाहेर सोडायचा. असं एक 5-6 दिवस केलं की सगळी लंग्स फंक्शनिंग नॉर्मलला येतं म्हणून. हे सगळं पर्यावरणाच्या अंगानं मी स्वतः त्या काळात लिहिलेलं आहे. मी 30-40 वर्षापूर्वी साधारण लिहिलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मी जे मध्ये सांगतो ना असा सगळे किस्से, किंवा नवीन वर्ष 1 जानेवारीला मला संदेश आला की नूतन वर्ष आपल्याला शहाणपणाची जावं म्हणून वगैरे. हे जे आहे हे लोकांना भयंकर आवडतं, तुम्हाला सांगतो. म्हणजे आमच्या इथे तिळगुळ देताना मारामारी झाली. तिळगुळ घ्या, गोड बोला. तर ते समोरचे म्हणले तिळगुळ ठेवायचा, चालू पडायचं, गोड बोला कोणाला शिकवताय. असं तिळगुळ देताना मारामारी झाली. हे लोकांना इतकं आवडतं, तुम्हाला सांगतो. म्हणजे डोकी फिरलेल्या समाजात आपण वावरतोय की काय, असा त्याचा सगळा भाग. म्हणजे एका मुलीला मी विचारलं, म्हटलं काय ग एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय? तर ती उठून उभी राहिली, म्हणाली आई आणि बाबा एकत्र राहतात, त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात म्हणून. तर ते मुलांना तर असं वाटतं ना, आपले आई बाबा कसे काय एवढे वर्ष एकत्र राहिले. बघा सिरियलमध्ये ती एकता कपूरची सिरियल असली 2-3 वर्ष चालतेच आणि त्यात एका लग्नावर भागतच नाही, 2-3 लग्न दाखवतात. आपलं एक लग्न ठरणं मुश्किल. माझं लग्न ठरलं, मी रस्त्याच्या मधनं चालत होतो काही दिवस. तुम्हाला एवढं आश्चर्य वाटायचं आपलं कसं काय लग्न ठरलं. अहो मी पत्रिका द्यायला तात्यांकडे गेलो, म्हटलं तात्या ही घ्या पत्रिका. ते म्हणे कसली रे? म्हटलं माझं लग्न ठरलं. तो म्हणे तुझं कसं काय लग्न ठरलं म्हणून. काय स्वागत करण्याची पद्धत आहे तुम्हाला. अशी माणसं एक एक मला आयुष्यात भेटली. तर म्हणजे तेवढ्यात पेढे द्यायला एक माणूस आला. तात्या म्हणे हा घ्या पेढा. कसला रे पेढा? म्हणे मला नातू झाला म्हणून. त्यांनी असा चेहरा केला, हल्ली कुणाला काय होईल काही सांगता येत नाही म्हणून. हे जे सगळं आहे ना, हे असं मी जेव्हा बोलतो तेव्हा मोठी मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही असं कार्यक्रमात बोलता, तुम्हाला वृद्धाश्रमात पण हकलून देतील म्हणून वगैरे. काय म्हणजे MBA केलंय तिनं, काय प्लॅनिंग आहे बघा घरचं. म्हणजे वृद्धाश्रमात ठेवणार आहे नक्कीच, पण तिथनंही बाहेर काढतील तुम्हाला. मग तिथं तरी सुखानं राहा असं नाही. धाकटी मुलगी त्याच्या पुढची ती म्हणते अशोक नायगावकर आमुचे फादर, आलिया बोगासी असावे सादर म्हणून वगैरे. पण या ज्या 2 ओळी आहेत ना, ती असं मुस्कुट मारून झोपतात ना पांघरून घेऊन, तेव्हा ती झोपेत एकदम ती या 2 ओळी तिनं म्हटलेल्या आहेत, तुम्हाला सांगतो. तर ती म्हणते बाबा याची रॉयल्टी माझ्याकडे आहे म्हणून वगैरे. हा मानधनाचा भाग मला. असे सगळे प्रकार चाललेले असतात, तुम्हाला सांग. हे जे काही आहे म्हणजे आता आपण TV वरती याच्यावरती बघतो तर ते सगळं खाण्याचे पदार्थांचं सगळं दाखवत असतात की किती सुंदर सगळं बघा ना. आणि आपण ज्येष्ठ नागरिक म्हणजे आम्ही आता साधारण 1-1:30ला जेवायला बसतो आणि आमच्या पानात पोळी भाजी, पिठलं भाकरी किंवा खिचडी कढी 2च पदार्थ, म्हणजे 2च पदार्थ आणि आरोपी साक्षीदार असे 2च पदार्थ. आणि त्या टीव्हीच्या मालिकामध्ये त्या झी TV कलर्स वगैरे काय पदार्थ बनवतात. रोज नवीन पदार्थ खायला मिळतो त्यांना. निवेदक बघा तुम्ही, आमच्या घरात एकच पदार्थ आणि ते काय त्यांच्या तब्येती होतात हो. आणि ते सगळं आमच्या घरात अशा 3 वया भरल्यात. ते सगळं रेसिपी असते ना, 100 ग्रॅम बेसन, 50 ग्रॅम ओल्या नारळाचा किस, 1.5 इंच आल्याचा तुकडा वगैरे दाखवतात. भरभर लिहून घेतात महिला. तुम्हाला आपल्याला काय वाटतं की हे सगळं लिहून घेत आहेत म्हणजे आपल्या घरात एक ना एक दिवस हा पदार्थ बनणार. अशा वेड्या आशेवर सगळे पुरुष आपण दिवस ढकलत असतो, तुम्हाला सांगतो. पण कसला असतो, सोमवार ते शुक्रवार नाही बनत, शनिवार रविवार तरी बनेल नाही. म्हणजे निदान तिच्या माहेरचं नातलग आले. नातलगात 2 प्रकार असतात, एक मित्र पक्षाचे, दुसरे शत्रू पक्षाचे, बरोबर आहेत की. नातलगात 2 प्रकार असतात. निदान तिच्या माहेरचं कुणी आलं तर नाही बनत. फोन करून किंवा पिशवी घेऊन मुलांना पाठवतात, ते तुमचं समोसा घेऊन ये, वडापाव घेऊन ये वगैरे. असं हे सगळं मी माझ्या चेंबूरच्या घरच्या आठवणी सांगतोय तुम्हाला. इथल्या महिलांबद्दल मी अवाक्षरही बोललेलो नाही.
आपण जिथं जातो तिथनं सुखरूप बाहेर पडेपर्यंत तिथल्या महिलांबद्दल अवाक्षरही काढायचं नसतं, असा संस्कार झालाय माझ्यावरती. हे असं जे बोलणं आहे ना, म्हणजे असं सरळ आहे ना, ते सरळ लोकांना नाही आवडत. विचित्र आहे ना, म्हणजे आता त्या मी काय सांगतो, चिपळूणच्या साहित्य संमेलनात आमची मुलाखत झाली. खाली उतरलो, ती मुलं आली, ऑटोग्राफ द्या. म्हणजे आता स्वाक्षरी असं म्हणायला पाहिजे ना, पण ऑटोग्राफ ठीक आहे आपल्याला मागतायत म्हणून. तर मी असं लफेदार सही केली, अशोक नायगावकर म्हणे काहीतरी मेसेज द्या. तर मग काय आपण ऐनवेळी काय देणार, मी लिहून दिलं पुढे जा म्हणून. तो म्हणे आम्ही काय रिक्षा आहे का म्हणे, आम्ही काय रिक्षा आहे का, आम्हाला आमच्या जनरेशनचा काहीतरी संदेश द्या. मग मी थोडा वेळ विचार केला आणि लिहिलं, ढेकणासारखं चिरडून मरण्यापेक्षा डासांसारखं गुणगुणत मारा म्हणून वगैरे. हे परफेक्ट आहे म्हणे, हे परफेक्ट आहे म्हणे, आमच्या जनरेशनला हे परफेक्ट आहे. तुम्ही सांगतो 2 कवितांमधला जो भाग असतो किंवा नायगावकरांचा आपल्याशी संवाद असतो, तोच खरं आपल्याला भरभरून काही देत असतो, हास्याची लखेर फुलवत असतो. आत्ताच्या सादरीकरणासाठी म्हणून सरांना जोरात टाळ्या. आणि यानंतर मी प्रीती सोनवणेंकडे माईक देतोय. म्हणजे आता तुम्ही कसं लगेच टाळ्या वाजवल्यात वगैरे, काही लोक घरी जाऊन टाळ्या वाजवतात, बाथरूम मध्ये आंघोळ करताना एकदम टाळ्या वाजवतात. घरच्यांना वाटतं यांना सायकॅट्रिस्टकडे न्यायला पाहिजे की काय. नाही म्हणे काल कार्यक्रम ऐकला ना आत्रे सभागृहात, ते आठवलं म्हणून टाळ्या वाजवतोय म्हणून. दादरला माझा शिवाजी मंदिर मध्ये कार्यक्रम, मी काय बोललो नाही काय नाही, कोडियमच्या समोरून सगळे लोक टाळ्या हाणायला लागले. अरे म्हटलं काय वेडे आहे की काय. तर म्हटलं मी बोललो नाही काय नाही, टाळ्या काय होतं. नाही म्हणे आमची विरार फास्ट लोकल चुकेल म्हणून आधी टाळ्या वारून घेतल्या म्हणून. ते असा सगळा वेडा बाजार आहे. त्या वेड्या बाजारावर कॉमेंट केली ना, लोकांना भयंकर आवडतं. धन्यवाद सर. मुलाखत अगदी खुलत चाललेली आहे. चौगुले सरांनी खूप छान सरांना बोलतं केलेलं आहे. तुम्हाला सांगतो या 2 शब्दांची लकब एवढी भारी आहे ना सर तुमची, की एखादी तरुणी इश्य म्हणून लाजेल एवढा आनंद समोरच्याला मिळतो. सुंदर तरुणीने इश्य म्हणून पुढे जावं इतका तुमचा तो तुम्हाला सांगतो. ही जी स्टाईल आहे ती फेमस आहे आणि आवडीची आहे. उपरोध आणि उपहासात्मक कविता तुम्ही लिहिता, त्याला खूप अभ्यास लागतो. सर नुसते विनोदी कविता लिहित नाही, तर त्याच्या मागे अभ्यास आहे सरांचा, आणि त्याच्यावर एक गंभीर टीका करण्यापेक्षा हसत हसत टीका करून सर कविता लिहितात. उपरोध कवितेपेक्षा प्रेम कविता तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल, बरोबर ना. एक प्रेम कविता होऊन जाऊ द्या सर तुमची. मी सकाळी बायकोवरच्या कविता म्हणाल्या, मी पण बायकोवर कविता लिहिल्या बघा. जरा नीट लक्ष देऊन ऐका. मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू, मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू, ती म्हणाली यापुढे चोरून भेटू, ती म्हणाली यापुढे चोरून भेटू. मी किनाऱ्याचा तिला पत्ता दिला, मी किनाऱ्याचा तिला पत्ता दिला, ती बिचारी खरकटी उरकून आली. ती बिचारी, तिचं लाईफ काय खरकटी काढणं, ती बिचारी खरकटी उरकून आली. मी तिला फेसाळ लाटा दाविल्या बघा. मी तिला फेसाळ लाटा दाविल्या, पण ही प्रतिमा तिच्या डोक्यात बघा. ती म्हणाली दूध हे जाते उतू म्हणून. तिला त्या सागर म्हणजे दूध उतू जातंय की काय असं वाटतं. ती म्हणाली 8वा वर्ष जुनी. मी म्हणालो काळ सारा गोठला, मी म्हणालो काळ सारा गोठला. रूम मित्राने दिली एकांत रात्री, कारण सिंगल रूम ना. रूम हे प्रातिनिधिक असं मुंबईतल्या त्या 30-40 वर्षापूर्वीच्या मराठी माणसाचंही चित्र आहे. तुम्हाला सांगतो, रूम मित्राने दिली एकांत रात्री. ती म्हणाली राहिली पोरे उपाशी, ती म्हणाली राहिली पोरे उपाशी. परतलो मग शेवटी आपल्या घराला. ती म्हणाली कोणती भाजी डब्याला, ती म्हणाली कोणती भाजी डब्याला म्हणून. असं तर ती एक तुम्ही म्हणताय ना त्याची प्रेम कविता, ती पण. हां, खरं तर प्रीती मॅडम म्हणाले तसं तुम्हाला सांगतो हे इश्य म्हणावं असं होतं, पण सरांनी अजून एक वगैरे वगैरे म्हटलं की बापरे म्हणायची आपली वेळ येते. आणि हे काही नाही, सहज सहज बरं का. आठवणी ही अनुष्टुपच्या अंकात प्रसिद्ध झालेली आणि ही फार लोकांना आवडलेली कविता. जरा लक्ष देऊन ऐका बरं का. मार्गशीर्षात थंडीला पाय फुटू लागायचे, तेव्हा मलम चोळताना तू तळपायांशीच बोलत राहायचीस. मार्गशीर्षात थंडीला पाय फुटू लागायचे, तेव्हा मलम चोळताना तू तळपायांशीच बोलत राहायचीस. आतून जरा पाठीला साबण लावता का ची हाक येताच
किती लगबगीने फ्रेश व्हायचा. आता साबण काय आधण काय कशाचेच काही वाटत नाही. साबण काय आधण काय कशाचेच काही वाटत नाही. पोळीचा जळका भाग मी हाताने बाजूस ठेवताना तू म्हणायचीस पापुद्र्याला तीट लावली ना की कोणाची दृष्ट लागत नाही. पोळीचा जळका भाग मी हाताने बाजूस ठेवताना तू म्हणायचीस पापुद्र्याला तीट लावली ना की कोणाची दृष्ट लागत नाही. आणि मग फुगलेल्या पोळीसारखी व्हायचीस. फुगलेल्या पोळीसारखी व्हायचीस. उत्तर रात्री ओठांना कच्ची पोपई पिक्की पोपई कच्ची पोपई पिक्की पोपई म्हणायला सांगून आपण केव्हा पिक्क्या पोकईमध्ये झोपी जायचो ते ओठांनाही कळायचे नाही. ओठांनाही कळायचे नाही. तुला मिलीमीटर मधला पाऊस अगदीच फालतूक वाटायचा. मिलीमीटर मधला पाऊस अगदीच फालतूक वाटायचा. पागोळीच्या खाली बादल्या भरभरून वाहिल्या की मगच तू पावसाला हो म्हणायचीस. मगच तू पावसाला हो म्हणायचीस. जणू लहानपणी तुला कुणी वेधशाळेतच घातले होते. वेधशाळेतच घातले होते. मी खूप चावून चावून खायचा एक एक घास. मी खूप चावून चावून खायचा एक एक घास. आणि तू मात्र एकदमच घास गिळायचीस. एकदमच घास गिळायचीस. माझ्या दाताखाली खडा आल्यावर म्हणायचीस साऱ्याची सवय पाहिजे. आणि मग मी पडलेल्या दाताचा तुकडा आणि खड्याचा लपंडाव तोंडातल्या तोंडात बघत राहायचो. तोंडातल्या तोंडात बघत राहायचो. तू म्हणायचीस एखाद दिवशी जगात खरंच काही घडलं नाही तर हे टी व्हीवाले बातम्या कुठून देतील. हे टी व्हीवाले बातम्या कुठून देतील. बघा सगळे नवरे टी व्हीवरच्या बातम्या ऐकायच्या असतात आणि महिलांना काहीतरी गाणी ऐकायची असतात. तर बातम्यांच्या वेळी तुला उगाचच छायागीत चित्रगीत लागेलचं वाटत राहायचं. सुरुवातीला आपण आता हे घडलेली घटना आहे. लग्न झालं आणि चेंबूरवरून बोरिवलीला आलो. बायकोचं घर चेंबूर माहेर तिचं. आणि मग कवी कसा काय असेल सांगता येत नाही. आम्ही बाहेर पडलो लग्नाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आणि मी भलत्याच बाईला काय गोष्टी सांगत असा पुढं चाललोय तुम्हाला सांगतो. आणि माझी बायको मागून येते आणि ती म्हणते हे काय चाललंय म्हणून. नशीब मी तुला टाळी बिळी त्या बाईला दिली नाही तुम्हाला, नाही तर मारच खाल्ला असता. म्हणजे लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशीच मार खाल्ला असता. तर सुरुवातीला आपण पेठेतून खरेदीला जाताना मी तुझ्याच आकाराच्या बाई बरोबर नकळत चालत गेलो. तेव्हा किती वेंधळ्यात म्हणालीस. आता म्हणशील एकदा पारिजात. बरं का आता सौंदर्याचं एक उदाहरण आहे तुम्हाला सांगतो. मस्तानी नंतर आमच्या घरात मस्तानी असं विडा खाल्ला की हा सगळा गळा लाल दिसायचा ना. त्यानंतर डायरेक्ट नाजूकपणा आमच्या घरात तुम्हाला सांगतो. मराठीतलं हे फार मोठं अजून माझ्यावर PhD नाही हो केली तुम्ही. एकदा पारिजातकाचे झाड गदगदा हलवताना एक फूल तुझ्या कपाळावर पडलं. एकदा पारिजातकाचे झाड गदगदा हलवताना एक फूल तुझ्या कपाळावर पडलं आणि त्याचं टेंगूळ झालं. आणि त्याचं टेंगूळ झालं असं डॉक्टरना सांगितल्यावर ते किती सिरियसली हसले म्हणून सांगू. पुढचं कोड आहे बघा. दोन मुंग्या रस्त्यातून जाताना साखरेचा पडलेला दाणा न खाताच पहिली मुंगी का निघून जाते. दोन मुंग्या रस्त्यातून जाताना साखरेचा पडलेला दाणा न खाताच पहिली मुंगी का निघून जाते. या कोड्याचं उत्तर पाहुण्यांनी तिला डायबिटीस असतो. पाहुण्यांनी तिला डायबिटीस असतो असं दिलं की आपण त्यांना किती हसायचो. किती हसायचो. कारण पहिल्या मुंगीच्या आईनं रस्त्यात पडलेलं काही खात जाऊ नकोस. रस्त्यात पडलेलं काही खात जाऊ नकोस. हे गुपित फक्त तुला मला आणि पहिल्या मुंगीलाच माहीत असायचं. पहिल्या मुंगीलाच माहीत असायचं. नंतर बघा 20-25 वर्ष गेल्यावरचं सगळं कसं आहे. नंतर मला स्वप्ने पडू लागली आणि मग आपण म्हणजे गरम सोड्यात भिजवलेलं धुणं आहोत वाटायचं. गरम सोड्यात भिजवलेलं धुणं आहोत वाटायचं. आणि तू डोक्याने आपटून खळबळून माझा घट्ट पिळा तारेवर अलगद वाळत घालतेस असं वाटायचं. आणि मी पंख्याच्या तालावर वाळत डुलत राहतोय असा भास व्हायचा. पण मी हे स्वप्न तुला कधीच सांगितले नाही. आता दुधाच्या रिकाम्या पिशव्या मोजून ठेवून तू रिकाम्या बाटल्या डबे वगैरे बाजूला काढून ठेवतेस तेव्हा तू एकदा तरी लहान होऊन डबा इस्पैस म्हणावेस म्हणून. अशी ही त्या काळातली एक आलेली कविता. बघा ही कुठे प्रसिद्ध नाही केलेली मात्र आणि म्हटलेली नाहीये. पण ही नीरजाला आवडलेली. नीरजा कवयित्री ती म्हणते अशोक ही कविता छान आहे म्हणून. ढगांच्या अशा गच्च गर्दीत ओल्या खुळी वेधशाळा खुणावे मला.
ढगांच्या अशा गच्च गर्दीत ओल्या खुळी मेळशाळा खुळी वेधशाळा खुणावे मला कधीचा तुझ्या आत दडलाय मान्सून उचल निघ हा बांध फोडू आता चल निघ हा बांध फोडू आता तहान्या मृगाच्या नशिबात आर्द्रा इथे अन तिथे ओल सर्वत्रही तहान्या मृगाच्या नशिबात आर्द्रा इथे अन तिथे ओल सर्वत्रही तुला पाहुनी वीज चमकून जाते तुला पाहुनी वीज चमकून जाते फुटे हास्य गाली नभाच्या हाता फुटे हास्य गाली नभाच्या हाता पुराची भीती वाटते ना नदीला तिला पात्र मस्ती करू दे जरा पुराची भीती वाटते ना नदीला तिला पात्र मस्ती करू दे जरा हवेने इथे माड बेभान झाला झुले झावळ्यातून झपताल हा झुले झावळ्यातून झपताल हा नका रे नका आडवू हा प्रवाहो करा मोकळी सर्व धरणे आता मळीला मनातून हे गोड वाटे फुटे साय गाळावरी कोवळ्या जरा जरा सळसळू द्यात पिंपळ वडांना करू द्यात अंघोळ उघड्यावरी शिरू दे जरा जन्मरंध्रात पाणी आली ईश्वरी ओल ही अंगणी कधी एकदाचे विजेने भिजावे असे आज वाटे पुन्हा एकदा तुझ्या कुंभ राशी तला मीन होऊन तुझ्या कुंभ राशी तला मीन होऊन पाण्यात प्यावे तुला एकदा तुला पाहणे पोहणे होत जावे तुला पाहणे पोहणे होत जावे उरातून वर्षाव होतो आता आता थुई थुई नाचतो मोर माझा आता थुई थुई नाचतो मोर माझा पिसे लागलेला पिसारा जसा पिसे लागलेला पिसारा जसा 25-30 वर्षापूर्वी लिहिलेली कविता ही कुठे प्रसिद्ध नाही केली खूप छान. आणि ही वाचली पहिल्यांदा तुम्हाला क्या बात आहे म्हणजे एका उत्तम कवितेचे आपण पहिले श्रोते आहोत खरोखर. याचा सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. आपण टाळ्यांच्या कडकडात सरांना दाद देऊयात आणि एक त्यांना निघायचंय तेव्हा एक प्रश्न त्यांच्याकडनं. एक शेवटचं असं विचारायचं आहे, तुम्हाला आता वयाची 75 वर्ष झाली. हो भारताला स्वातंत्र्य होऊन देखील 75 वर्ष. हा? भारताला स्वातंत्र्य होऊन देखील 75 हो वर्ष. हो अगदी भारत जो भारत देश आहे, आपण सर्व जग फिरलेलो आहात. इंग्लंड असेल, फक्त माझ्या माहितीप्रमाणे ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका. हो तिकडे नाही गेलो अजून. हो तुम्हाला भारताविषयी काय वाटतं, त्या मातीविषयी? काय होतं की सगळं आपला आयुर्वेद, आपले सगळं धार्मिक परंपरा, आपली नाडी चिकित्सा, हे सगळं जे आहे ना, आपली मंदिर एक एक म्हणजे विरुळसारखं ते कैलास लेणं बघितल्यानंतर, अजिंठा बघितल्यानंतर त्याचा विलक्षण की हे जगातलं काहीतरी विलक्षण गोष्ट आहे. वेरूळ आपण बघितल्यानंतर प्रत्येक माणसाला असं वाटतं. पण दुसरीकडे मात्र आत्ता जे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यानं मात्र मन कुठेतरी दुखावलं जातं. तुम्हाला त्याची एक प्रातिनिधिक कविता मी तुम्हाला इथं त्याची दाखवतो तुम्हाला म्हणून बरं का. अभिमान नावाची एक कविता आहे. जरा गंभीर, पण आपण सगळे सृजनातले लोक आहात, सृजन निर्मिती करणारे लोक आहात. सगळं काही हे काही नुसते ऐकायला आलेले लोक नाही आहात तुम्ही त्या कवितेच्या सृजनाच्या वाटेवरचे सगळे जवळजवळ 90% जे जमले तिथे समोर ते सगळे सृजनाचे वारकरी आहेत. तुम्हाला सांगतो, अभिमान नावाची गोष्ट ही मी माझ्या अलीकडच्या सगळ्या गवत्या लंडनमध्येच लिहिलेल्या आहेत बहुतेक. गेली 2 वर्ष फक्त मी इथे आहे. पण बघा देशाचा अभिमान म्हणून काय वाटतं तुम्हाला? तुम्ही जसं आत्ता विचारलं तसं त्या नांदेडच्या उद्याचा मराठवाडा नावाचं त्यांचं एक वृत्तपत्र आहे, त्याच्या संपादकांचं आलं मला. आणि मराठीचा केशव देशमुख आपला जो मराठीचा समीक्षक आहे आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे नांदेडच्या रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटीमध्ये, त्याचा मला फोन आला. म्हणे अशोक असं काहीतरी पाहिजे म्हणून. असं मेड टू ऑर्डर म्हणून असं नाही लिहून होत, पण बघूया म्हणून. तर ते जरा नीट लक्ष देऊन आपण सगळ्यांनी ऐका. आनंदे भरीन तिन्ही लोक आळवत ज्ञानोबा तल्लीन एव्हानच्या काठावर. स्टॅटफोर्ड अपॉन एव्हान, शेक्सपियरचं घर. आनंदे भरीन तिन्ही लोक म्हणत आळवत ज्ञानोबा तल्लीन एव्हानच्या काठावर. दिवे घाटातून पार होताना शेक्सपियरच्या पायात गोळे. वारी बरोबर चालताना आतल्या तारा वाजतायत आपोआप. नुसती चालापी चालली आहे. पहाटे पहाटे बालकवी सुंदरतेच्या सुमनावरचे दवचुंबन घेतायत. मंत्रघोष रुचा ऐकू येत आहेत. मितूपणाची बोळवण होते. जगभर सर्वत्र वखारी झाल्यात आपल्या. सॅन होजे पासून सिंगापूर पर्यंत जगभर सर्वत्र वखारी झाल्यात आपल्या. सॅन होजे पासून सिंगापूर पर्यंत. आणि जंगफ्रोला म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये जंगफ्रोला टॉप ऑफ युरोपच्या शिखरावर
वडापाव, पावभाजी, पाणीपुरीच्या गाड्यांवर तोबा गर्दी चायनीज पर्यटकांची, तोबा गर्दी चायनीज पर्यटकांची. ज्युरिचच्या दगडी बोळात लक्ष्मीचं देऊळ उभारलंय. म्हणजे सगळा पैसा जगातला सगळा स्वित्झर्लंडमध्ये आहे, जो सगळा परत आणणार होते आणि 15 लाख क्रेडिट करणार होते. तिथं गेल्यानंतर असं वाटतं की, पण तिथे गेल्यानंतर काय वाटलं बघा, ज्युरिचच्या दगडी बोळात लक्ष्मीचं देऊळ उभारलंय. आपल्याकडे सगळे शुक्रवार, मार्गशीर्षातले गुरुवार वगैरे सगळे होतात आणि पैसा मात्र सगळा स्वित्झर्लंडमध्ये आहे. ज्युरिचच्या दगडी बोळात लक्ष्मीचं देऊळ उभारलंय. मृत समुद्राच्या काठावर, डेड सी इस्रायलमध्ये, मृत समुद्राच्या काठावर दगडी घाट बांधलेत. अर्घ्य देत आहेत पितरांना. 60 लाख जूनचं हत्याकांड झालं. अर्घ्य देत आहेत पितरांना. टाटांच्या जगवारमधून क्वीन उतरते. ती कंपनी, टाटांनी सगळ्या कंपन्या घेतल्या ना ब्रिटिश. टाटांच्या जगवारमधून क्वीन उतरते. खूपच महाग झालाय रुपया वगैरे वगैरे म्हणून खाडकन जागा झालो. आणि शिकागोच्या सीएस टॉवरवरून लेक मिशिगनच्या अथांग गोड्या पाण्यात मराठवाडा ओणव्याने पाणी पिताना बघितला. मराठवाडा ओणव्याने पाणी पिताना बघितला. तहानेला अधाशी अश्वत्थामा तेल मागत फिरतोय. अश्वत्थामा तेल मागत फिरतोय मध्यपूर्वेत. प्राचीन जखम घेऊन टेक ऑफ झाल्यावर फक्त झोपड्यात बघत गेलो. टेक ऑफ झाल्यावर फक्त झोपड्यात बघत गेलो. धारावी, कुर्ला, साकी नाक्याच्या, मॅनहॅटनच्या, म्हणजे न्यूयॉर्क मॅनहॅटनच्या आकाश हरवलेल्या निष्पर्ण गर्दीत. काय उंच सगळे टॉवर्स आहेत सगळे. मॅनहॅटनच्या आकाश हरवलेल्या निष्पर्ण गर्दीत मी स्टँडर्ड अँड पुअरच्या इमारतीसमोर, S&P स्टँडर्ड अँड पुअरच्या इमारतीसमोर दारिद्र्य तपासून घेताना धूम ठोकत पळालो. लिबर्टी मायच्या पोपटी कुशीत, टॉवर ऑफ स्वातंत्र्य देवतेचा पुतळा, लिबर्टी मायच्या पोपटी कुशीत लुचलो पदराआड स्तनांना. तर हिरवा निळा पडलो मोरचुदासारखा. हिरवा निळा पडलो. मला ती पुतना मायच वाटली, तुम्हाला सांगतो. हिरवा निळा पडलो मोरचुदासारखा. मी 10 किंग हेनरी रोडवर लंडनच्या पायरीवर भीमरावांना म्हटले, इथेच राहिला असतात बॅरिस्टर होऊन तर लॉर्ड बी आर आंबेडकर झाला असतात. मेफेअरमध्ये प्रॉपर्टी पण झाली असती. म्हणजे जगातली सर्वात श्रीमंत वसाहत म्हणतात ती लंडनमधली. मेफेअरमध्ये प्रॉपर्टी पण झाली असती. पण आपल्याच समाजाला जागा करण्याच्या फंदात पडलात. वेशीच्या आतल्या जुन्या अंधाराला, मुरलेल्या अंधाराला धडकलात, खरवडलत. पश्चिमेकडचा उजेड घेऊन सूर्य उलटा फिरला तेव्हापासून लढा शिका म्हणत निळा महासागर झालात. पण बाबासाहेब, मी तुम्हाला त्याच पायरीवर बघितलं. अलीकडे उदास. आता इथला पुरुषार्थ जिंकतो. दिवसा काय, कडुसा पडल्यावर काय. आणि बुद्धी हरवलेल्या देशाकडे पाहात कालनिर्णय घेऊन साळगावकर कसे पुढे चालले दरवर्षी. कालनिर्णय घेऊन साळगावकर कसे पुढे चालले दरवर्षी. आणि आम्ही शतकाच्या मागे अधूनमधून मला अभिमानही वाटतो. आणि सतत लाज वाटत राहते अभिमान वाटल्याची. अभिमान म्हणायचं. हे माझ्या देशाबद्दल हे असं लिहून झालं. हे कोणाला पटणारही नाही कदाचित, पण जे लिहून झालं ते लिहून झालं. जे बुद्धीला वाटलं ते लिहून झालं. हे असं का लिहिलं असं तुम्ही जाब विचारू शकता मला, पण त्याला काही मी बघा आणखीन एक परदेशातलं आता तुम्ही वेळ काढली तर अथेन्सच्या नगरीवर तिथली एक कविता. एवढ्या सगळ्या नवीन कविता आहेत, मग संग्रह का करत नाही सर? आता दिलाय. आता अथेन्सला ते अॅक्रोपोलिस वगैरे ते सगळं जगातलं आश्चर्य आहे. ते खांब आहेत करोडो, म्हणजे हजारो टनांचे ते सगळं स्ट्रक्चर आहे. तुम्हाला सांगतो जगातलं वैभव आहे. पण आपल्या लेखकांना आपल्याला काय वाटतं, सॉक्रेटिस आठवतो.
बरोबर, विषाचा पायला दिलेला. तर मी आणि माझी धाकटी मुलगी आमच्या सगळ्यांना तिकडे त्या गाडीत ठेवलं. म्हटलं आम्हाला सॉक्रेटिसचे ते तुरुंग बघायचं आहे म्हणून. तिथं कोण सांगणं आहोत, भाषेची अडचण, कुणाला काही कळना वगैरे, असं तसं 1-1.5 किलोमीटर फेरे मारत आम्ही आपले फिरतोय सगळीकडं. आणि शेवटी एका टेकडीच्या खाली 2 असे हे दिखले तुरुंगासारखे असलेले असे हे, तिथं कोण कुत्रं नव्हतं, पण तिथं काहीतरी असं लिहिलेलं होतं. तर तिथे सॉक्रेटिसला ठेवलं होतं. तिथनं घरी आल्यावर जी लिहिली कविता ती बघा, अथेन्स. ज्याला सॉक्रेटिसची पार्श्वभूमी सगळ्यांना अनेकांना माहीत असेल त्यांना कळेल. बघा, अथेन्स अक्रोपोलिसला खांबोळी खेळलो. ते खांबच कसे एवढे दोन्ही हातात नाही मावणार असे टनावरी, मग ते कसं उभं केलं असेल याचंच आश्चर्य वाटतं. अक्रोपोलिसला खांबोळी खेळलो, तर अजस्त्र शिळांखाली चेपलो कसा बसा, मुखस्तंभ खांबांमधून सटकलो खाली सॉक्रेटिसच्या प्रिझनमध्ये. तिथे म्हातारा जसाच्या तसा मंद हसला गालातल्या गालात. म्हणाला इथे मरणाची शेवटची पार्टी झाली. 2500 वर्षांपूर्वी मस्त पॉयझन ब्रँड पाणी न ओतता मरण डायल्यूट नाही केलं. बघा, तो विषाचा पाला ठेवला त्याच्यावर. सॉक्रेटिस काय म्हणतोय, मरण डायल्यूट नाही केलं. आता सगळे दगड शिळा विखुरलेल्या इतस्ततः निर्जीव. आणि हा हसतोय गालातल्या गालात 2500 वर्षे बाहेर उभा. आणि आम्ही सर्व त्याच्या कोठडीत कुलूपबंद. मी डोळे उघडले, ऐका शेवट, मी डोळे उघडले तर अंधारच अंधार, आणि डोळे मिटले तर प्रकाशच प्रकाश. असं तिथे सॉक्रेटिसचं जे शेवटचं जे निवेदन होतं, जे त्र्यंबी सरदेशमुख मराठीतले लेखक त्यांनी ते ट्रान्सलेट केलेलं भाषांतर ते मी तिथे वाचून दाखवलं. आणि आमच्या मुलीनं ते रेकॉर्डही केलेलं होतं, सगळीकडे पाठवलं होतं मी ते. असा सगळा हा भाग तुम्हाला सांगतो. बघा, आपण सगळे अ ई उ किंवा क ख ग घ त थ द न न प फ ब भ म सगळे म्हणतो, पण मला ही मुळाक्षरं कशी वाटतात बघा. तेव्हा कमळाचं तळ घेऊन यायचा, खच अगदी खरं वाटत राहायचं, थ थुई थुई नाचत यायचा मोरासारखा, पला परत ये म्हणत पारंबीवर झुलत राहावंसं वाटायचं. आणि दव पसरून जायचा दव पहाटेवर. गची तर गंमतच वाटायची. फल असायचा फावला वेळ, लवकर ये म्हणायचा वेलीच्या वेलांटीतून. आणि हळवार पावलांनी यायचा हलत डुलत. माती बाजूला सारली की केशर पिवळ्या मुळाक्षरांच्या रेषा हलत राहायच्या तेव्हा. आता कुठे भरकटत गेला भलत्याच दिशेने. अला आत ये बस म्हणावं असं वाटत नाही. सकाळी टाकून येतात. 8:30ला बँक उघडली ना, तो माणूस असा चेक घेऊन यायचा. तो म्हणायचं जरा दूर खडे राहू म्हणून. असा एकदम भापकारा यायचा. हो, ओला आत ये बस म्हणावं असं वाटत नाही. बडबडत राहतो बार मध्ये बका कोंबत. क कुडतो आतल्यात काडी ओढत दुराच्या वलयात. खच खरं खोटं देवाला ठाऊक कर्कट. थरथरतो थडग्यातल्या थडग्यात. पळाला पार सीमेवरून पासपोर्ट घेऊन. नीरव मोदीनं केव्हा वाचली कविता कोण अष्टोक तुम्हाला सांगतोय. पळाला पार सीमेवरून पासपोर्ट घेऊन. फळला फरफटत नेलं फटके दिले. गची गचांडी धरली मला पडला मार. ह नुसताच हळहळला. धने तर धसकाच घेतला म्हणे. उचला आता उशीर होईल उद्याच्याला उठायचंय म्हणाला.
उचला आता, उशीर होईल, उद्या चला म्हणा, उठायचंय म्हणाला आणि सारी मुळाक्षरे 12 खडी फोडत बसली, सारी मुळाक्षरे 12 खडी फोडत बसलो. वा, सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या, जोरदार टाळ्या, आवाज आला पण शेवट पण टाळ्यांचा. सर, अत्यंत कविता म्हणजे सुंदर मैफिल रंगत चाललेली आहे. पण मला नेहमी सरांचं आणि महाराष्ट्राला सुद्धा प्रश्न पडला आहे की सर तुमच्या मूचबद्दल थोडंसं आम्हाला जर ऐकायचं आहे. कारण परवा तुम्ही सांगितलं मला नायगावकर आणि त्यांची मूच हे गणित आहे, त्याशिवाय अशोक नायगावकर ओळखत नाही, तर त्याचं काय वैशिष्ट्य आहे? तर आम्हाला हे सुद्धा सहजच वाढत गेले. नाही, हाशा आणि मिशा याचं समीकरण आहे. हे मला सुचलं नाही कधी. पण मी त्याच्यावर म्हणतो, तो कोण त्या मिशाने देतो कोणा असं काही, तो कोण त्या मिशाने देतो कोणा असं काही, मी पिळे या मिशांना कधी मारलाचं नाही. सर, मी असं ऐकलंय की तुम्ही चळवळीचं काम करत असताना गल्लींनी, झोपडपट्ट्यांनी असं सामाजिक जाणीवेतून काम करत असताना तुमची अशी पूर्ण दाढी वाढलेली होती असं मी ऐकलेलं आहे. एवढी दाढी होती. मागोवा हे जे मासिक पुण्याहून आता सुधीर बेडेकर जे काढत होते, त्यात माझ्या एका वर्षात 8 का 9 कविता आलेल्या आहेत तुम्हाला सांगतो. आणि त्या अगदी रफ कविता, म्हणजे एकदम अशा सगळ्या भारलेल्याच, जे डोकं जसं हे आहे ना तसं फिरलेलं असावं ना, तसा तो काळच तसा 70चं जे दशक होतं ना, ते तुम्ही तुम्हाला लोकांना ते मुंबईतलं सगळं वातावरण कोणाला माहीत नाही. तुम्हाला सांगतो, जे त्या काळात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दया पवार, बाबूराव बागुल या सगळ्या ह्याच्यामध्ये भारलेलं वातावरण जे म्हणतात ना, सगळे जे असते ना नुसते पेटलेलं वातावरण होतं. आता सगळं त्या तिथं दादरला गेलं ना उदास वाटतं. तुम्हाला सांगतो, खरंच उदास वाटतं. तुम्हाला सांगतो, त्या काळात नामदेव ढसाळांबरोबर तुम्ही सगळ्या झोपडपट्ट्या पण हो अनेकदा फिरलोय, रात्री अपरात्री. मी ते काल तर सांगितलं, त्याच्या घरी मी नवाब चाळीमध्ये जाऊन जेवलोय त्याच्या आईच्या हातचं, आणि माझ्या घरी माझ्या स्वयंपाकघरात तो जेवलेला आहे. तुम्हाला सांगतो, असं सगळं फार म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला. विटी स्टेशनामध्ये मी माझा त्या चांगला शर्ट त्याला दिला आणि त्याचा शर्ट घालून घरी आलो. तुम्हाला सांगतो, कारण तो चालला होता तिथनं विटीवरनं कुठेतरी बाहेर गावी चालला होता, त्याला निरोप द्यायला गेलो होतो आम्ही. इतके जीवसचे कंटेस्टचे आमचे संबंध होते. तुम्हाला सांगतो, पण मी काही चळवळीतला माणूस नव्हे. मी नामदेवची जी प्रतिभा नावाची गोष्ट आहे, जिनियस ज्याला म्हणतात ना, असा जिनियस होणे नाही, असा प्रतिभावान होणे नाही. खरं तुम्हाला सांगतो, हे अगदी गोलपिठा सुद्धा तुमच्या हस्ते झालाय. तुम्ही हो गोलपीठा म्हणजे मी व्यासपीठावर दुर्गाबाई भागवत, आपला भाऊ उपाध्ये, त्यानंतर नारायण आठवले म्हणजे अनिरुद्ध पुनर्वसू जे माझे खासदार होते शिवसेनेतर्फे, आणि मी अशोक नायगावकर, असं ते 14 जण होतो आम्ही व्यासपीठावरती. खरं तर सरांचं कवितेच्या आधीचं बोलणं हे सगळ्यांना हवं असं असतं, पण कवी संमेलनात जो सूत्रसंचालक असतो किंवा संयोजक असतो तो वारंवार कवीला सूचना देत असतो की प्रस्तावना करायची नाही, थेट कविता सादर कर. मग असं तुमच्या बाबतीत कधी घडलंय का? नाही, मग मोठ्या ज्या जिथे साहित्य संमेलनात वगैरे याच्यात मी फारसं काही कधी बोलत नाही, डायरेक्ट कविता सादर. यवतमाळ असो की आणखीन पणजी असो किंवा परभणी असो, अनेक संमेलनं मी माझ्या नुसत्या कवितेनं डोक्यावर घेतलेली आहेत. तुम्हाला सांगतो, म्हणजे ते तुम्हाला ती कविता सांगतो, ती जरा गंमत वाटेल तुम्हाला ती कविता. कवी काय असतो त्याची एक कविता आहे बघा माझी. बघा कवी काय असतो, तुम्ही फार अंडर एस्टिमेट करता आम्हाला. खरंच सांगतो सोलोणे साहेब, तुम्ही फार छोटं समजता आम्हाला. कवी काय करू शकतो बघा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी असं म्हटलंय, पण कल्पना हेच तर आमच्या जीवनाचं सगळं खांबच आहे. तो तापल्या सूर्यास थकल्या मी दिला वाटेत लिमका, तापल्या सूर्यास थकल्या मी दिला वाटेत लिमका, सागराला अंग पुसण्या मी दिला टावेल माझा, सागराला अंग पुसण्या मी दिला टावेल माझा. प्रेसिडेंट बुश होता, किती क्रूर होता तुम्हाला सांगतो. त्याचं ते इराकवरती बॉम्ब बिम टाकले. मी काय केलं माहित आहे, एक रपकन बुशच्या मारला पाठीत गुद्दा, एक रपकन बुशच्या मारीला पाठीत गुद्दा. आणि इराकचा तो प्रेसिडेंट होता. अंधिराचा हात तेव्हा मी दिला सद्दामला, अंधिराचा सद्दाम हुसेनला पाठीवरनं हात फिरवला. तुम्हाला सांगतो आपल्या इथल्या एकाही माणसाने केलं नाही. तुम्हाला सांगतो, अंधिराचा हात तेव्हा मी दिला सद्दामला,
तार केली तातडी नेहमीच गोरबाचेवला. ग्लासनोस, पेरिस्ट्रोइका, सबंध रशियाचे तुकडे झाले. आमच्या जवळ पोस्ट ऑफिस आहे तुम्हाला सांगतो, पण हे लोक उपयोग नाही करून घेत. तुम्ही तार केली तातडी नेहमीच गोरबाचेवला. तूर्त मी आहे रिकामा एकदा भेटून जा. तूर्त मी आहे रिकामा एकदा भेटून जा. पॅलेस्टिनींचा प्रश्न अजून लोंबकळतोय. बरोबर आहे ना, देश आहे पण भूमी नाहीये. बरोबर, एम आय राईट? त्यावेळी यासर अरफत होता, पण मी पॅलेस्टिनाईंचा प्रश्न मराठी कवितेत सोडलाय. बखळ आमची गावची यासर अराफतला दिली. बखळ आमची गावची यासर अराफतला दिली. कर्जमाफी मी अखेरी वर्ल्ड बँकेला दिली. माऊली नंतर उदार कोणता? अशोक नायगावकर असं म्हणतात. कर्ज माफ करून टाकलं वर्ल्ड बँकेचं सगळं. पण कविता ग्लोबल व्हायची असेल तर जागतिक संदर्भ आले पाहिजेत. बरोबर आहे की नाही? हे सगळे जागतिक, बुश काय, वर्ल्ड बँक काय, सगळं आलं की झाली ग्लोबल कविता. पण पुन्हा देशीवादाकडे परत आलं पाहिजे. देशीवाद महत्वाचा. पुन्हा परत यायचं तुम्हाला सांगतो, कंसात बोंबलत वगैरे. पंढरीच्या विठ्ठलाचे मीच केले सांत्वन. पंढरीच्या विठ्ठलाचे मीच केले सांत्वन. मी विटेने अंग त्याचे शेकले कित्येकदा. मी विटेने अंग त्याचे शेकले कित्येकदा. पण असं देशीवादात अडकायचं नाही तुम्हाला सांगतो. पुन्हा बाहेर पडायचं. लाल किल्ल्यातून मी संदेश राष्ट्राला दिला. तुम्ही 15 ऑगस्टला गेलात तर तुम्हाला तंगडं मोडून ठेवतील तुम्हाला सांगतो. पण एरवी केव्हा जा आणि राष्ट्राला काही पण संदेश द्या, तुम्हाला कोण कुठे विचारणार नाही तुम्हाला. लाल किल्ल्यातून मी संदेश राष्ट्राला दिला. वेळ पडली लोक हो झोपेतून उठवा मला. वेळ पडली लोक हो झोपेतून उठवा मला. पण इथं नाही, कवी काय होऊ शकतो? मी युनोचा शेवटी अध्यक्ष झालो एकदा. मी युनोचा शेवटी अध्यक्ष झालो एकदा. शांतता राखा म्हणालो, याद राखा दम दिला. शांतता राखा म्हणालो, याद राखा दम दिला. आणि शेवटी तुम्हाला सांगतो, ही सत्य परिस्थिती आहे अक्षरशः. तुम्ही नीट ऐका, बघा केवढा मोठा त्याग केलाय मी. केवढा माझ्यासारखा त्याग नाही हो केला कोणी. सोनवणेजी बघा, मी समंता फॉक्सच्या हातच्या स्थळा नाकारले. तिचे वडील पत्रिका घेऊन आले होते आपल्या घरी. त्या काळातली अतिशय जगातली सुंदर स्त्री. मी समंता फॉक्सच्या हातच्या स्थळा नाकारले आणि चिपळूणच्या शकुशी लग्न केले शेवटी. आणि चिपळूणच्या शकुशी लग्न केले शेवटी. हे असं सगळं तुमच्या पुस्तकात वाचले मी सर. तुमच्या पुस्तकात वाचलं नायगावकरीमध्ये चिपळूणच्या नाहीत, त्या चेंबूरच्या आहेत. नाही काय हे असं कल्पनारम्यता हो बरं का. सर मला असं म्हणायचं की परदेशाबाबत तुमचे संदर्भ आम्हाला खूप म्हणजे वेगवेगळे संदर्भ देऊन जातात. आणि आपलं आयुष्य अर्ध 6 महिने भारतामध्ये आणि 6 महिने लंडनमध्ये असतं. तर तुम्ही तिकडं 6 महिने जेव्हा जाता भारत सोडून, तेव्हा इकडलं काय तुमच्या भावना असतात जरा आम्हाला कळेल करा शिकायला. काय असतं, रात्री तुमच्या आयपॅडवरती किंवा याच्यावरती साधारण लोकसत्ता किंवा ही सगळी रात्री उशिरा, मग तिकडे जेव्हा 2 वाजता मी बघतो तेव्हा इथं पाठ झालेली असते, तर ते वाचायला मिळतात. पण सगळं जे वातावरण आहे ना, इथलं भाजी बाजार आणि तिथला भाजी बाजार यात फरक आहे. इथलं दुरेपेठ आणि तिथलं पेठ सगळं मराठी कानावर पडणं जे नावाची गोष्ट आहे. आता एकदा तुमच्या आम्ही नॉर्वेमध्ये आम्ही क्रूजनं चाललो होतो. आणि ते क्रूज होतं, त्याच्यावर ते गोव्यातले काही लोक असे ते लोडर वगैरे असतात तसे होते. आणि तो त्याला म्हणला, अरे ती पेटी आधी आण म्हणून. तर मी इकडनं जात होतो, म्हटलं आणतो म्हणून बरं का. तर त्याला तिथे त्या नॉर्वेमध्ये मराठी कानावर पडलं. त्या माणसाला काय आनंद झाला तुम्हाला सांगतो. हे असं ही जी आहे ना, हे कानावर पडणं आपल्या कानावरच पडत नाहीत ना, आपल्या घरातले लोक सोडून. आणि तिथे राहावं लागतं. याचं कारण माझ्या 2 मुली शेवटी तिथे आहेत आणि माझे नातवंड सगळे तिथे आहेत. तर त्यांना वाटतं ना की आबा आला का, आबा केव्हा येणार तू वगैरे असं सगळं त्या. पण माझी नात जिजा ती एकदा म्हणाली, काहीतरी मी माझं बिनसलेलं होतं, तर ती माझी जिजा 7वं 8वं वय असेल, ती आईला म्हणते, आमच्या मोठ्या मुलीला प्राचीला, मॅम आबाचा पापड मोडला काय म्हणून वगैरे. पापड मोडला हा शब्द तिने वापरला. म्हणजे किती मला इतकं प्राऊड वाटलं त्या दिवशी. मला इतका आनंद झाला की पापड मोडणं म्हणजे काय.
याचा नेमका अर्थ तिला कळलाय. म्हणजे आम्ही तर नातवंडांशी आमचा दंडकच आहे, मराठीशिवाय बोलायचंच नाही त्यांच्याशी. वा. असं आतापर्यंत तरी. आता पुढचं काय होईल काही म्हणता येत नाही. तुमच्या बोलण्यातून एवढं प्रेम आणि मायळूपणा झळकतोय सर. आणि शोभा वहिनींच्या बाबतीत ऐकलं होतं असं की त्या शिक्षिका आहेत आणि परखड मत व्यक्त करतात. विरुद्ध टोकाची दोन स्वभाव एका घरात राहताना बऱ्याच गमती जमती पण घडत असतील. तुमच्या कवितेवर त्यांनी केलेली एखादी टीका किंवा मस्त असं आहे का काय अनुभव? तसं नाही फारसं, पण ते शाकाहार कविता जेव्हा होते आणि त्यातलं जे सगळे येतात तर ते जेव्हा बाहेर पडतात आणि जेव्हा चर्चा होत असते महिलांची, तर तेव्हा ते ऐकत असते. म्हणजे लोकांना आयडेंटिटी दिलेली नसते, पण ते म्हणतात खरंच यांची बायको यांच्याशी असं वागते का हो म्हणे. तर ती घरी आल्यावर माझी काही वेळेला माझ्यावर भडकलेली असते. तुम्ही काय सांगता. आता ते आपण समारोपाला घेऊया ती कविता बरं का. नाही सर, ऐका ना, म्हणजे सांगायचं सर बघा, प्रीती सरांच्या घरी गेलेलो आम्ही. त्यांच्या सौ एवढ्या प्रेमळ आहे आणि एवढ्या शिस्तबद्ध आहेत. एक कडक मुख्याध्यापिका म्हणून त्यांची तिथं ख्याती होती. पण घरामध्ये गेल्यानंतर आपली माणसंसुद्धा एवढा आदर तिथं करणार नाही. दादांना माहिती आहे, आम्ही गेलो होतो 5 मिनटासाठी, संध्याकाळी 8 वाजता घरी आलो. महाराज पण आहेत, आपण 2ला 4ला गेलो, रात्री 9ला घरी आलो. म्हणजे जे माणसाचा जो ओलेपणा आहे, जो ओलेपणा आपलेपणा बऱ्याच जणांमध्ये, पण तो आतला ओलेपणा असतो मायेचा. इतकं कुटुंब फणसासारखं सुंदर आहे खरं. म्हणजे त्यांना आपण भेटू मॅडम एकदा. तुम्ही म्हणाल की ही 2 चाकं खरं जरी दिसायला चित्र वेगळी वाटत असली, पण आतमध्ये दोघं इतके सुंदर आहेत. मी स्वतः खुश झाले. म्हणजे आपल्या सर्वांना शंका आली असेल त्यांच्या कविता ऐकल्यानंतर, पण 1 नंबर सुंदर. हे दोघं पण म्हणजे दोन्ही व्यक्तिमत्व एवढे महान आहेत की मला खूप आनंद वाटला. आणि सरांच्या घरी कधी जा, तुम्हाला त्यांच्याकडनं स्वागतच होईल. एखाद्या महान व्यक्तीने आमची वाट पाहत गाड्याच्या आमच्या स्वागतासाठी येणे रस्त्यावर. इथं लोक भुंगत आहे, 4 नंबर फ्लॅट आहे, 3 नंबर आहे, दुसऱ्या मजल्यावर आहे. आणि हा महान व्यक्ती, आम्ही नुसतं आलो तर अगोदर 15 मिनटं थांबतात आमची स्वागतासाठी. हे असणारं कवीचं हळवेपण आणि दुसऱ्या माणसाबद्दल असणारा आदर. जागतिक कीर्तीचे व्यक्ती आपल्या समोर आहे. लक्षात घ्या, या महान व्यक्तीला आपल्याबरोबर संवाद करायला या सह्याद्री फाउंडेशन आणि काव्यमंचींनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल दोन्ही संस्थेच्या वतीने सरांचे एकदा जोरदार आपण स्वागत करूया. आणि हास्य सम्राटला एकदम टीव्हीवर दिसत होतात. हो. आणि तुम्ही आणि पत्रकार मित्र कोणतरी असं थांबले होतात आणि प्रेत यात्रा चालली होती. हो हो हो. आठवलं, सरांनी दिली आठवण करून. मी आणि आमचे श्रीकांत भोजेवार, लोकसत्ताचे आता महाराष्ट्र टाइम्सचे रेसिडेंट एडिटर आहेत ते. पण आम्ही तेव्हा चिवडा गल्लीत होतो. आम्ही तिथनं आमचं झालं, मी हास्यरंगाचा सहसंपादक होतो. तर माटुंग्याला येऊन तिथलं साऊथ इंडियन ते सगळं रसम वगैरे घ्यायचं. आम्ही त्या स्टॉपला उभे आणि एक प्रेतयात्रा येत होती आणि ते सगळे लोक, मी असा उभा आहे तर तो हातात ते घेतलेलं असा बघत चाललाय. ते सगळे असे बघत चाललेत आमच्याकडे. तर मी भोजेवार मला म्हणले, तो वरचा जो माणूस आहे ना तो देखील मान असं वळवून बघतोय तुमच्याकडे. असा गमती तुम्हाला सांग. आणि इतकं आपल्याकडे एक संकुचितपणा कसा असतो. तर मी आणि भोजेवार आम्ही तिथनं चाललो होतो गल्लीतनं. तर ती मुलगी धावत आली आणि मला असं 5वी 6वीतली मुलगी असेल अशी मिठी मारली आणि म्हणली, काका काका, माझी आई आहे ना, तिला तुम्ही खूप आवडता म्हणून. हे जे काय आहे ना, अहो त्या व्हीटी स्टेशनामध्ये म्हणजे संध्याकाळी 6-7 वाजता किती हजारो लोक असतात. तिथं एक माणूस धावत आला, नायगावकर, माझी बायको तुमची फॅन आहे, तिच्याशी बोला. अरे एवढ्या कोलाहलात काय तिच्याशी बोला म्हणून मी कसं बाईक घेतलेलं नाही, काय नाही. असे सगळे अनुभव तुम्हाला सांगतो त्या काळात येत होते आणि आत्ताही असे येतातच. तुम्हाला सांगतो म्हणजे अजूनसुद्धा ते काही झिंग उतरलेली काही नाहीच आहे. तुम्हाला एकदा तुम्हाला सांगतो, आपला हा अच्युत पालव रेखाटन करणार म्हणजे सुलेखन करणारा कॅलिग्राफीतला, त्यानं नवी गाडी घेतली आणि तो वनवे होता त्या चिवडा गल्लीचा. काका म्हणे तुम्ही पुढे बसा.
तुम्ही पुढे बसा. बसवलं म्हणजे पोलीस अडवणार नाही. मी असा पुढे बसलो तर तिकडनं पोलीस आला. नंतर थोडं पुढे गेल्यावर, तुमच्या कविता खूप चांगल्या असतात पण गाडी उलटी वळवा. एकदा आम्ही फॉरेनला जायला निघालो टॅक्सीवर, असे 23 किलोच्या 2 बॅगा वगैरे सगळं असं, आणि त्या घाटकोपरच्या त्याच्यातनं म्हणजे ती जो गल्ली आहे तिच्यातनं तिकडे एअरपोर्टला जाताना एक पोलीस पाठलाग करत आला आणि तो टॅक्सी ड्रायव्हर घाबरला. हे काय भानगडवाले लोक आहेत की काय, आणि त्यानं अशी त्याची मोटरसायकल अशी पुढेच लावली टॅक्सीच्या. तो घाबरला. तर तो तिथे टॅक्सीला मोटरसायकल लावून त्या खिडकीच्या तिथं आला. तो म्हणे, मी तुमचा फॅन आहे, मला तुमचा ऑटोग्राफ पाहिजे. ते असे अनुभव येतात. अतिशय आता सुंदर. पांढरी हाफ पॅन्ट, पांढरा टी शर्ट घालून, ते सॉक्स वगैरे घालून सगळे लोक कॅलरी जाळायला बाहेर पडतात. अरे खायचं कशाला एवढं, तुम्हाला सांगतो. 40 उलटल्यावर थोडं कमी खावं ना, पण ते सगळे कॅलरी जाळायला ना एकमेकांना असं 2 बोटं दाखवतात. आपल्याला वाटतं व्ही फॉर विक्टरी किंवा यांना 2 मतं पडली की काय, पण त्याचा अर्थ व्ही फॉर व्हॉलंटरी रिटायरमेंट असा आहे. आणि त्याच्यावरही मी 2 ओळी लिहिल्या होत्या. निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले, निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले, काही पिण्यात गेले, काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले. काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले. ते म्हणले पुण्यात जाऊन पिण्यात गेले म्हणून. ते काय पुण्याच्या बुद्धिमत्तेचं वर्णन करावं तुम्हाला सांग. मी जग फिरलोय, पुण्यासारखी बुद्धिमत्ता मी खरंच कुठे नाही बघितली. म्हणजे असाच संध्याकाळी उशीर झाला, मला बाकरवड्या न्यायच्या होत्या, दुकान बंद झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच गेलो, शटर वर झाल्याबरोबर म्हटलं अर्धा किलोचे 2 पॅक द्या. ते म्हणे देतो ना, पण आधी लाईन लावा म्हणून. म्हटलं मी एकटाच आहे दुकानात, तरी लाईन लावावी लागते म्हणे आमच्या इथे म्हणून. इतकं स्ट्रिक्ट वातावरण. ते एका बिल्डरची ते एक जाहिरात होती ना, घराला घरपण देणारी माणसं. मी जुन्या पुण्यातनं चाललो होतो, वखारीवर मोठा बॅनर, घराला सरपण देणारी माणसं. अरे काय सुस्त तुम्हाला सांगतो. असा सगळा हा भाग. मी त्या दशभुज गणपतीच्या तिथे पिशवी घेऊन उभा, म्हणजे असं मी कुठेही जायचं तर पिशवी घेऊन जातो. आता सोनवणे मला जाताना आज काहीतरी देणारच की नाही, म्हणजे त्यांनी द्यावं असं मत नाही आहे, पण त्यांना जर द्यायचं असेल तर पिशवीचा कशाला खर्च तुम्हाला सांगतो. म्हणून मी कुठेही जाताना पिशवी घेऊन जातो. तर दिवाळीत तर मी 2 पिशव्या ठेवतो खिशामध्ये. आपल्या लोकांना त्रास होता कामा नये असं माझं तत्व असतं. तर तुम्ही किती MD असा, डॉक्टर असा, प्राध्यापक असा, तुम्ही पुण्यात क्रॉसिंग करू शकत नाही. मुंबईत कसं उजव्या बाजून वाहन येतात, डाव्या बाजून येतात, 2 दिशाने. पुण्यामध्ये कुठून काय येईल सांगता येत नाही. माणूस तुम्ही किती मोठे प्रोफेसर म्हणजे सेटनेट केलं असलं तरी बावळट ठरतात. मग मी असा बावळटसारखा उभा, तेवढ्यात एक माणूस आला. म्हणून तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा का, मला वाटलं प्रत्येक सिग्नलला अशी माणसं ठेवलीत की काय पुण्यात. खरंच तो काय सुचतो तुम्हाला सांगतो. तो म्हणे 8 आण्यात रस्ता क्रॉस करून देतो म्हणून वगैरे. काय सुचतंय तुम्हाला. त्यांनी लगेच माझा हात पकडला, माझं पिशवी घेतली हातात, इंटॅक्ट व्यवस्थित. कुठेही शर्टाला कुठं पत्रा नाही लागला की पायावरनं कुठनं अंगठ्यावरनं 2 व्हीलर नाही नेली, इंटॅक्ट पलीकडे नेलं. तोपर्यंत मी 8 आणे काढून ठेवले. म्हटलं हे घ्या 8 आणे. रुपया झाला म्हणे. म्हटलं रुपया कसं काय झाला. तो म्हणे आता मी उलटा परत जाताना एमटी रिटर्न जाणार म्हणून वगैरे. हे जे पुण्यात सुस्त ते मला, मी वाईचं कृष्णेचं पाणी प्यायलोय, मुंबईचं तानसाचं पाणी प्यायलोय इतकी वर्ष, आणि आता गेली 10-15 वर्ष थेम्सचं पाणी पितो लंडनला. माझ्या बुद्धीत फरक नाही पडला तुम्हाला. पुण्याचं पाणी तुम्हाला सांगतो काही वेगळंच तुम्हाला. पण त्याच पुण्यामध्ये मी एकदा शनिवारवाड्यावर सांगितलं होतं की पुणेकर बुद्धिमान असले तरी मुंबईकरांसारखी माणुसकी मी कुठेही बघितलेली नाही तुम्हाला सांगतो. ते सगळे लोक अंगावर आले. म्हणजे 15 वर्ष झाली येता छानपैकी गुच्छ, शाल, जाडजूड पाकिट मानधनाचं आणि गुच्छ घेऊन जाता. तुमचा हात मोडला का पाय मोडला. म्हटलं हे पाय माझा अजून संपलेलं नाही आहे, तिथेच उभे राहा म्हटलं. मुंबईची माणुसकी म्हणजे माणूस उभ्या अवस्थेत अशी बॅग हातात अटॅची आहे, बॅग हातात असताना 1 तास चक्कर आली, फिट आली तरी व्यवस्थित तो प्रवास करू शकतो. तो म्हणे हे कसं काय. म्हटलं तुम्ही लोकलमध्ये शिरा गर्दीच्या वेळी किंवा केव्हाही सोमवार ते शुक्रवार तुम्ही लोकलमध्ये जा, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास असे. तुम्हाला सांगतो बोरिवलीला जा किंवा तुम्ही विरारला जा,
आणि तुम्हाला चक्कर आली, सगळे लोक तुम्हाला दाबून धरतात, खाली पडू देत नाहीत. चर्चगेट स्टेशन येईपर्यंत त्यांनी मला नमस्कार केला, तुमची माणुसकी तुमच्याच गावात राहू द्यात म्हणून. काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले, हे सगळं मला त्याच्यावरनं निघाले. पण मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली आणि त्यानंतर मी महिलांच्या गौरवपर मी अनेक पूर्वी कविता लिहिलेल्या तुम्हाला सांगतो, पण त्या मी नोकरीत असताना गैरसमजापोटी लिहिलेल्या कविता आहेत तुम्हाला सांगतो. मी नोकरीत असताना गैरसमजापोटी लिहिलेल्या कविता आहेत. माणसाला खरं ज्ञान हे रिटायर झाल्यावर होतं. महिलांइतकं क्रूर काही नाही या जगामध्ये तुम्हाला सांगतो. भले मला आत्ता इथनं हाकलून दिलं तरी चालेल, पण सत्य सांगणं हे कविता कर्तव्य आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे बघा आपल्याकडे काय आहे हो, पुरुषांकडे एक बॉलपेन आहे फक्त आपल्याकडे, महिलांकडे झारा, उलथणं, रवी, केवढ्या गोष्टी असतात. पुरुष हा जात्याच अत्यंत हळवार हृदयाचा, नाजूक, कलात्मक. म्हणजे ती मेथीची जुडी बघा, आपल्याला निवडायला दिली तर आपण ती सुतळी कुठं बांधली आहे, गाठ कुठे आहे, आपण ती फिरवतो. भले वेळ लागेल पण आपण ती गाठ सोडायचा प्रयत्न करतो. महिला बघा असे दोन खसकन तोडतात. कलात्मकता नाही, कलात्मकता नाही तुम्हाला सांगतो. आपण ती काडी हातात घेतो, हे पान तोडू का हे पान तोडू, आपल्याला संभ्रम पडतो. कशाला तोडायचं हे पान, एवढी काडी एवढं वाढवलं, जमिनीतनं ते वर आलेलं का तोडायचं. महिलांमध्ये विवेकबुद्धी नाही. असं कान एकीकडे काडी एकीकडे पान, 10 मिनिटात त्या जोडीची वाट लावून टाकतात. ती हे तुमचा नारळ कसा खोवतात बघितलंय तुम्ही, असं हृदय खोवतात असं वाटतं तुम्हाला सांगतो. अहो मला नारळ खोवायला तिला इथे कसं, इथं माझी मान वर आहे, घरी मान खाली असते तुम्हाला सांगतो. असं खाली मान घालून तुम्हाला टाळ्या का वाजवताय, मी दुःख सांगतोय माझं. बघा दुःखाला टाळ्या वाजवत आहेत लोक आता. तर असं खाली घेतली मी आणि विळीवर बसायला गेलो. विळीवर कसं बसायचं माहित नाही, उलटा बसलो विळीवर तुम्हाला सांगतो. अशा सगळ्या गोष्टी आणि ते सगळं अय्या इश्य तुम्हाला शिंकाली वगैरे, कसं लग्नाच्या पहिल्या 2-3 महिने कसं लाडे लाडे असतं की नाही, असं त्याला शिंकाली ते अय्या तुम्हाला कशी शिंकाली वगैरे, असं म्हणजे गोडगोड गोडगोड गोडगोड. नंतर 6 महिन्यांनी सगळं बदलतं. 25 वर्षानंतर पुलाखालनं पाणी वाहून जातं, अहो वस्कन अंगावर येतात. काय काय स्वर बदलतो बघा तुम्हाला. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, पण तुम्ही हसताय. मला माझ्यापेक्षा वाईट दिवस तुम्हाला येणार आहेत. माझा शाप आहे तुम्हाला या संमेलनाच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो. असं सगळं त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. अहो मला वाटलं काय शुद्ध लेखन काढायला सांगते, नाही वाटतं त्या मटक्या भिजत ठेवल्यात, 2दा पाण्यातनं निथळून घट्ट गाठ मारून त्याच्यावर वजन ठेवा, नशीब तुम्ही बसा असं नाही सांगितलं, नाही तर मोड कसे येत आहेत बघत बसा म्हणून. हे सगळं आता काल 2-3 दिवस, परवा मी श्रीरामपूरवरनं आलो, 2 दिवस इथं आहे. काल निर्णयावर माझा खाडा मांडून ठेवतात, खरंच सांगतो 3 दिवस खाडा मांडून ठेवतात बरं. असं सगळं वाद्य. तर म्हणजे हे जे सगळं आहे क्रूरता आहे, ती महिला ही कविता लिहूच शकत नाहीत. त्यासाठी हळवार हृदयाचा पुरुषच जन्माला यावा लागतो तुम्हाला सांगतो. गयाशी न खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा सोडली जाते दुधी भोपळ्याची. बघा ते कवळा दुधी भोपळा, दुधी हलवा बनवायला असं साल काढतात बघा वाटीनं किंवा त्या यानं पिलरनी, मला वाटते असं आपल्याला नाही बघवत तुम्हाला सांगतो. आपण बाजारात असा हात फिरवावा असा वाटतो. महिला बघा त्या देठाच्या तिथं दुधी भोपळ्याच्या नट खुपसून बघतात, नख खुपसतात. तुम्हाला माहित नाही कारण तुम्ही भलतीकडे बघत असता बाजारात गेल्यावर. त्या सगळ्या स्वयंपाकघरात सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे, डोळ्यांची आगाग होते, शाळा नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय. हे भाजलं जात आहे वांग, हे भाजलं जात आहे वांग, नितळतंय त्वचेतून पाणी टपटप. मला भरून आलं बघा तुम्हाला सांगतोय. एक 5-6 दिवस प्रॅक्टिस केली, तुम्हालाही भरून येईल तुम्हाला सांगतो. साधं सुधं नाही हो, तेल बिल चोपडून वांग भाजतात तुम्हाला सांगतो. किती क्रूरता आहे, किती क्रूरता आहे. माणसाच्या दुःखावर इथं अनेक कवींनी 2 दिवसात कविता वाचल्या असतील. माऊलीपासून आत्तापर्यंत अनेकांनी कविता लिहिल्या असतील तुम्हाला सांगतोय. तुम्ही पण कविता लिहिल्या असतील, पण दुधी भोपळा वांग याचं दुःख मांडणारा मराठीतला एकमेव कवी आहे तुम्हाला सांगतो.
आणि काही लोक म्हणतात जगदीशचंद्र बोस नंतर अशोक नायगावकर तुम्हाला सांगतो. थरथरते मोरी हा अखेरचा फडफडाट कडीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात. बघा चिवड्यासाठी ते आधण चिवड्यासाठी ती फोडणी करतात तेलाची, त्यात एवढा बचकाभर कडीपत्ता टाकतात, फडफड 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 फुलपाखरं तडफडतायत असं वाटतं. फुलपाखरं तडफडतायत, आपण बघू नाही शकत. आणि ही बाई त्या बाईला म्हणते काय छान तापलाय घाणा म्हणून. अरे कसल्या समानतेच्या गोष्टी करता तुम्ही. पिळवणूक चालली आहे, धारेवर किसली जात आहेत गाजरं, तिखट टाकलं जात आहे भाजीच्या अंगावर डोळ्यात, धारेवर किसली जात आहेत गाजरं. पिळवणूक चालली आहे आंब्याची, सर्वहारा बनली आहे कोय, वरवंट्याखाली चिरडते मीठ मिरची आणि बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात. आठवून बघा किती क्रूर गोष्टी करतो आपण, की बत्ता घातला जातोय वेलदोड्याच्या डोक्यात, फडक्याने गळा ओळून मुसक्या बांधून दयाला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी. दयाला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी. हे भरडले जात आहेत गहू, लाई लाई होते मक्याची ज्वारीची, भर बाजारात सुरा खुपसला जातोय कलिंगडाच्या पोटात. पोलीस नुसतेच बघतायत संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्र उतरवली जात आहेत. दिवसा ढवळ्या मक्याच्या कणसाला दिले विस्तवाच्या तोंडी आणि वर मीठ तिखट लिंबू चोळलं जातंय जखमांवर. हे काय चाललंय युगानुयुगे शाकाहारी. हे काय चाललंय शाकाहारी. ही कविता ऐकल्यानंतर अनेक महिलांना असं वाटेल की नायगावकर हजारो वर्षाच्या ज्ञान अंधकारातून आम्ही ही क्रूर कृत्य करत आलो. टाळ्या वाजवायच्या, उभं राहून टाळ्या वाजवा सरांनी. आम्ही ही क्रूर कृत्य. आज तुम्ही आम्हाला उजेड दाखवलात, उद्यापासून त्या क्रूर स्वयंपाकघरात आम्ही पाऊल देखील टाकणार नाही असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. तेव्हा तमाम पुरुषांच्या वतीनं मी असं आश्वासन देतो की स्वयंपाक करणं हा महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही पुरुष मंडळी इथून पुढे त्यामध्ये पडणार नाही. इथून पुढे मी हेच म्हणणार होते सर, स्वयंपाक करणं जर एवढं क्रूरतेचं आहे तर उद्यापासून स्वयंपाक बंद.